आपल्या सर्वांच्या वतीने वंदन करतो। ज्यांच्या शुभ हस्ते आज या दीपन कविता महोत्सवाचं उद्घाटन झालं ते बालभारतीचे आमचे सन्मित्र आदरणीय केंद्रे सर, त्याचप्रमाणे खास त्यांचा या ठिकाणी जाणीवपूर्वक उल्लेख करावा असं वाटतो। तर प्रशासनामध्ये माणूस पण हरवलेली माणसं दिसतात, पण एक सजगपणाचा दिलदारपणाचा माणूस एकटाच नाही तर आपली सावली सुद्धा सोबत घेऊन फिरतो आहे आणि म्हणून त्यांचं खरोखर मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा कन्नडच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं आज हा कवितेचा महोत्सव त्या ठिकाणी संपन्न होतोय। मित्रांनो, या खरं तर हा मला वाटतं तिफण हा शब्दच असा आहे की आमच्याकडे त्याला पांभर म्हणतात। तिफण हे एकमेव असं अवजड आहे सर की जे संस्कार करतं, मातीवर संस्कार करतात, सर्जनाचे संस्कार करतात, निर्मितीचे संस्कार करतात। आणि मला वाटतं आमचे सन्मित्र, मी त्यांना राजे म्हणतो, मी शिवाजी म्हणत नाही, कारण राजासारखा दिलदारपणाचा हा माणूस आहे। आणि या कन्नडच्या पुण्यभूमीमध्ये प्रत्येक जण काहीतरी वेगळ्या जाणीवेतून जगत असतो, पण हा माणूस माणसावर संस्कार करण्याचं काम करतो। या ठिकाणी चित्रकारांनी रंगातून त्या कागदावर संस्कार करून चित्रांचं ते फार सुंदर असं भव्य दिव्य त्याला म्हणेल प्रदर्शन मांडलं, पण हा माणूस माणसांवर कवितेचे संस्कार करण्याचं काम करतोय। कारण आज शहरातली माणसं ब्लॉक मध्ये फ्लॅट होत आहेत आणि फ्लॅट मध्ये ब्लॉक होत आहेत। अशा माणसांना कवितेच्या वाटेला, कवितेच्या गावाचा रस्ता हा तिफण काव्य महोत्सव दाखवतो। याचं श्रेय मला वाटतं आमच्या सन्मित्र भूषण सरांना जातं, त्यांच्याही जोरदार टाळ्या आपण वाजूया। या कार्यक्रमाचे खरं तर मी सर्व सन्मानाने व्यासपीठ उल्लेख करतो। अनेकांचं नाव या ठिकाणी सगळे जी मोठी माणसं आहेत, पण या सगळ्यांचे हात लागल्याशिवाय ही तिफण, या तिफणचा 7 वर्षाचा प्रवास नक्कीच झाला नसेल आणि होऊ शकणार नाहीये। परंतु मी या कवी संमेलनाचा किंवा या महोत्सवाचा अध्यक्ष नात्याने अनेक पावलं अजूनही कवितेच्या या गावाकडे वळत आहेत, या भगवानगडाच्या या पुण्यभूमीमध्ये येत आहेत। मी त्या सर्व कवी आणि कवयित्रींचं मी सहर्ष स्वागत करतो। त्यांचा या ठिकाणी खरं तर आताच पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। ते आमचे सन्मित्र सुनीलजी डोके, अशोकजी गायकवाड, लक्ष्मणजी वांडे आणि या ठिकाणी उपस्थित असणारे खरं तर किती वेळचे छाया आणि प्रकाशाचं गणित ज्यांना जमतं आणि गणित जर चुकत असेल तर ते समोरच्या पाहुण्यांना सुद्धा सांगतात पुढे मागे वा, पुढे पुढे वा। एवढी हिंमत आणि एवढी डेअरिंग असलेला मला वाटतं छायाचित्रकार आहे। कारण मी असं बघितलं आहे की यांना कोणाला पाहुण्यांना ऍडजस्ट करणं कठीण असतं। ते म्हणतात तुम्हाला जसे तसं काढा, तुमच्याबद्दल आम्ही तक्रार करणार नाही। परंतु माणसाची छबी टिपणं म्हणजे माणूस टिपणं, कारण माणसं वाचणारा तो माणूस आहे। म्हणून मला वाटतं त्या छायाचित्रकाराचं कारण मित्रांनो, यानंतर या दिवसभराच्या या सगळ्या कार्यक्रमाचं जे काही मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये रूपांतर केलं जाणार आहे ते या ठिकाणी आमचे लोकमतचे, तर मी पत्रकार असल्यामुळे मला आमचा एक जात भाई या ठिकाणी आहे, हो, त्यांचा या ठिकाणी आम्ही त्या पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार केला। सर्व मीडियाचे या ठिकाणी प्रतिनिधी आहेत आणि वेगवेगळे आलेले कवी कलावंतांचं मी अभिनंदन करतो। आणि मी माझ्या भाषणाला खरं तर सरांनी आदेश दिला होता की वक्त्याने एक अध्यक्षीय भाषण हे त्याचं स्क्रिप्ट द्यावं, म्हणजे जरी काही आले नाही, येऊ शकले नसेल, त्यांना सुद्धा नंतर आमच्या मासिकाच्या माध्यमातून ते भाषण ऐकायला मिळावं। मित्रांनो, मी खरं तर भाषण करणार नाही, मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण ही कवितेची वाट
या कन्नड मधून ती पण त्रैमासिकाच्या रूपाने सुरू होते आहे आणि त्या वाटेच्या वाट सुरू म्हणून मला या 7व्या साहित्य संमेलनाचा किंवा ती पण कवी महोत्सवाचा अध्यक्ष म्हणून मला हे स्थान दिलं. खरं तर मी तितका पात्र आहे की मला माहीत नाही, पण मी आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी त्याचा स्वीकार केला हे या ठिकाणी जाहीर करतो. आपण माझ्या भाषणाला मी सुरुवात करताना एकच म्हणत असतो नेहमी, स्वर आणि लय म्हणजे नाद ब्रह्माचा ओंकार, अशा ओंकार स्वरूप गणाला वंदन करून माता सरस्वतीचे आशीर्वाद घेऊन पाठीमागे भगवान महाराज बाबांचे समाधी आहेत त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन मी ह्या मराठीच्या साहित्यिकांच्या साहित्य सरस्वतांच्या चरणी वंदन करून मी आपल्याशी संवाद साधतो. मित्रांनो, आपण सारे शब्द ब्रह्माचे उपासक आहात. जिवंत शब्दांचं लक्ष्य आपण जाणत आहात. आजचा तिफल राज्यस्तरीय महोत्सव आपल्या सर्व जाणीवांना अधिकाधिक प्रगल्भ केल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास वाटतो. या महोत्सवात काय होणार आहे, या महोत्सवात आपल्याला भेटणार आहेत जे काही भेटून गेले काहींचे शब्द. मला वाटतं या महोत्सवामध्ये आपल्याला भेटणार आहे अनुभव संपन्न ओल्या मातीच्या सुवासाचे सुगंधित मृदगंधित शब्द आपल्याला सुगंधित करून जातील. वृद्धाची आजोबांसारखे अनुभवी काही शहाणे शब्द आपल्याला मिठीत घेऊन हृदय भेट देतील. झऱ्यासारखे खळखळणारे झुळझुळणारे स्फटिकासारखे काही शब्द हाच तर तिफल कविता महोत्सवामध्ये मुख्य हेतू असावा असा माझा विश्वास आहे. भूत भविष्य आणि वर्तमानकालीन विविध साहित्य प्रकारातील टिकलेले अनुभव एकमेकांना देण्यासाठी आणि घेण्यासाठी कोणत्याही साहित्य संमेलनाचे प्रयोजन असते नव्हे, ते असायलाच हवे. आणि मला वाटतं तिफल कविता महोत्सवाचा हाच उद्देश असावा. थोडक्यात मी या ठिकाणी आपल्याशी संवाद साधायला आलो म्हणजे मी जे काही नाशिकवरून गोदा तटावरून जर भरून आलो, थोडस रित व्हायला आलो, आकाशाचा ढग कसा येतो तसं ढगासारखा मी रित व्हायला आलो आहे. आणि मला रित होऊन मला पुन्हा भरता येणार आहे, माझा स्वार्थ आहे त्यातमध्ये. आणि म्हणून मला वाटतं आज या ठिकाणी आपण सगळे रिते होऊन आला असाल तर नक्की भरून जा, आणि भरून आला असाल तर रिते होऊन जाऊया. थोडक्यात मला वाटतं आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना मला अभिमान याचा वाटतो की सर, मी मगाशीच म्हटलो की तुम्ही हा तिफल साहित्य, तर मी मगाशी एका अवजाराचा जो उल्लेख केला आमच्याकडे बांबरने म्हटलं जातं, तर प्रेरणा म्हणजे संस्कार करणं. लहानपणापासून आई वडील नीतिमूल्यांच्या जीवनमूल्यांच्या किंवा आपण जेव्हा लिहायला वाचायला लागलो तेव्हा पंचतंत्रापासून म्हणजे माणसांना प्राण्यांच्या गोष्टी सांगाव्या लागल्या. आणि आज आम्ही माणसांना माणूस म्हणत नाहीये. तो मगाशी तो होता ना, तो आमच्या गावचा गाढव होता. पण एखाद्या गाढवाला, एखाद्या माणसाला, एखाद्या झाडाला माणसात म्हटलं का, माणूस म्हणतात का? अरे तो माणूस आहे नाही म्हणत. म्हणजे याचा अर्थ आज काय झालाय की माणसं माणसांचीच जी गुणधर्म आहे ती सोडायला लागली आहे. माणसं माणसांपासून दुरावत आहे. आणि मला वाटतं माणसांना माणूस पण देण्याचं, माणसांना एकत्र करण्याचं हा महोत्सव हा हेतू ठेवून हे होतोय. आणि म्हणून पुस्तकाची नुसती पानं नसतात, त्या पुस्तकाच्या पानामध्ये खूप काही साचलेलं असतं. अशा पुस्तकांच्या पानामधलं माणसाच्या मनामध्ये देण्याचा हा उपक्रम म्हणजे हा मला वाटतं तिफल साहित्य महोत्सव आहे. मित्रांनो, आज या परिसरामध्ये मी आलो. आजच्या ह्या तिफल काव्य महोत्सवाचा अध्यक्ष नात्याने एकेकाळी कणकावती व कढेर हे नाव धारण केलेलं म्हणजेच कन्नड पंचक्रोशीचे उपस्थित शेतकरी बंधू, साहित्यिक, माझ्या माता भगिनी या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. कन्नड तालुक्याची पवित्र भूमी आल्याची शेती म्हणून इतिहासामध्ये ऐकून होतो, पण आज जेव्हा मी आलो या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आल्याची म्हणजे तुम्ही अद्रक वगैरे हा शेती, कारण ही निजामशाही असल्यामुळे इथे बरेचसे उर्दू शब्द हिंदी आणि हिंदी शब्द मराठी झालेले आहे. आणि मला वाटतं हे भाषेचं सगळ्यात मोठं वैभव आहे. जी भाषा इतर शब्द सुद्धा इंग्लिश ब्रिटिश लोक ह्या देशात राहिले आणि ती सायकल आपली होऊन गेली. दुचाकी हा शब्द आपल्याला कधी माहित नाही. आणि म्हणून मराठीचे वैभव आहे. मराठी ही एखाद्या चुंबकासारखी म्हणूया. अनेक शब्द पर्यटनाच्या रूपाने, तीर्थाटनाच्या रूपाने, संग्राम स्वातंत्र्य किंवा आपण त्याला सत्ता संघर्षाच्या रूपाने जर जशी माणसं फिरत राहिली जगभर देशभर, तिथले शब्द तिथल्या वस्तू घेऊन आले आणि ते मराठी भाषेमध्ये सुचले. हे मराठीचे वैभव आहे. आणि म्हणून आजच्या ह्या महोत्सवामध्ये मी ह्या ठिकाणी उल्लेख करतो की त्या लोकमातांनी सरांनी सांगितलं
की किनवटचा माणूस इथे येतो, अरे किनवटचा अभिमान ठेवून येतो आणि ज्या वेळेला हे सगळं वैभव बघतो आणि सकाळी हा कार्यक्रम सोडून आज तिकडे रसपानाचा किंवा गुऱ्हाळाचा आस्वाद किंवा काय लोक काय करताय, काय धडपडताय, कारण ज्याचं मन, मी नेहमी म्हणतो, ज्याच्या पायाखाली माती असते, पायाखाली माती नसते, मातीमध्ये नाती असतात, असा नातं वेळा त्या काही गुऱ्हाळांना तिथल्या लोकांना जाऊन भेटून मुलाखती घेऊन आले, फार अभिमानाची गोष्ट आहे. ती माणूस पण असल्याची आणि त्याही शेतकरी असल्याची खूण आहे. आणि म्हणून मला वाटतं की शेती सुजनम सुपूर्ण केली त्या इथल्या लोकमाता आहेत. ब्राह्मणी, शिवणा, अंजना आणि पूर्णा या नद्यांनाही मी कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. आग्र्याला जाताना छत्रपती शिवाजी महाराजच्या गावी मुक्कामी थांबले, ते शिवराई नावाचं गाव, तिथल्या मातीला वंदन करतो. महाराष्ट्रात मातीच्या आणि इथल्या मातीतल्या माणसांच्या पुरुषांच्या पराक्रमाचा वसा आणि वारसा जतन करणाऱ्या अंतूरच्या किल्ल्याला अभिवादन करतो. कन्नडच्या पुण्यभूमी जगप्रसिद्ध प्राचीन पितळखोर लेणी आणि पौराणिक सीता न्हाणी त्या पवित्र तीर्थक्षेत्राला वंदन करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी शून्याचा शोध लावून गणितामध्ये अमूलाग्र क्रांती केली ते थोर गणिती ज्योतिषाचार्य किंवा भास्कराचार्य म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या जन्मभूमीला वंदन केलो. आणि सर एकाने वाकडी वाट करून सकाळी 7 वाजता पाटण देवीचे दर्शन घेऊन आम्ही आलो आहे. त्या देवीला वंदन करून त्या ठिकाणी आलो आहे. ज्याप्रमाणे बोरसरचे भगवानपुरी महाराज, जळगाव घाटचे प्रभुनाथ महाराज, आठेगावचा नवसाला पावणारा म्हसोबा, कन्नडचा खंडोबा, सिद्धिक शहा बाबा आणि चिंचोलीच्या जगदंबे चरणी नतमस्तक होतो. आणि आज ज्या मेहगावच्या पवित्र पुण्यभूमीला टिफन कविता महोत्सव संपन्न होतोय, ते परमपूज्य भगवान बाबा महाराज यांच्या समाधीला मी अभिवादन करतो. कन्नडला नैसर्गिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वारसा जसा लाभला आहे तसा साहित्याचा वसा लाभला आहे. देवगिरी रंगार येथील संत बहिणाबाई पासून पुढे सुरू झालेला वैभव संपन्न वारसा स्वातंत्र्योत्तर काळात दादा गुरु त्याप्रमाणे कुलकर्णी यांनी पुढे चालविला. दिसा कुलकर्णी यांनी पुढे चालवला. त्यानंतर डॉक्टर टी.एस. पाटील, आनंदराव जगताप, पुष्पाताई दाभाडे, डॉक्टर अंबादास सगड, उत्तमराव माळवदे, संपतराव केरे, डॉक्टर प्रतिभाताई आयरे, काका थोरात, शिवनाथ गायकवाड, भगीरथ अण्णानेरकर, ब्रह्मगिरी गोस्वामी, ईश्वर पवार, विठ्ठल सिरसेट, गणेश ढोले, भगवान ठाकरे, प्रभात शेळके, विवेकानंद सुकाळे, डॉक्टर शिवाजीराव भुसे, डॉक्टर रामचंद्र खाडे, राजेंद्रजी भोसले या आदी कवींनी कवितेच्या क्षेत्रामध्ये दखल पात्र असे महत्वाचे योगदान दिले आहे. नव्या पिढीत लिहिणारे सुभाष काळे, अरुण थोरात, ज्ञानेश्वर गायके, इम्रान शेख, प्रवीण दाभाडे, संदीप वाकडे, संदीप ढाकणे, रमेश वागचौरे, सूर्यकांत सांभाळकर, भीमरावजी सोनवणे, अजय दवंडे, लक्ष्मणजी वाल्डे, श्रीराम दापके, अनिता राठोड, सुरेश आवटे, शुभदा देवरे, अर्चना घाटपाळे, भरत सोनवणे, अमोल मोगासे, जनार्दन कोरे अशा ह्या सगळ्या कवी आज आपल्या लेखणीने दमदार कवितेचा प्रवास करत आहेत. या कन्नडच्या सरस्वतांना, साहित्याच्या सरस्वतांना अर्थात लिहित्या हातांना मी वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रामध्ये नव्हे तर आल्याची निर्यात करणारा अग्रेसर असलेला हा कन्नड तालुका आहे. शिक्षण, सहकार, उद्योग, व्यवसाय, अध्यात्म क्षेत्रामध्ये इथला माणूस व्यस्त आहे. त्याचबरोबर ओवी, अभंग, भारूड, कीर्तनातून ज्ञानोबा तुकारामाचा नामघोष आणि वारीच्या वाणीतून आणि वाणीतून विठोबा रखमाईचा गजर करत गोंधळातून जगदंबेचा जागर मांडणारा हा कन्नड तालुका आहे. एकेकाळी इथल्या ग्रामीण जीवनाला भजन, कीर्तन, तमाशा, विविध लोककला आणि कलाकारांनी समृद्ध केलं आहे. मात्र नेहमी म्हणायचे की खेड्यातला माणूस कीर्तनाने सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही. पण त्या दोन्हीही कलांनी इथली लोकसंस्कृती मात्र भक्कम आणि परिपक्व केली. मित्रांनो, इथल्या माणसांच्या जीवनाचं ताणतणावाचं ओझं खाली उतरून मनोरंजन केलं. त्याचबरोबर कर्तव्याची जाण करून त्यांना हक्काचं भान दिलं. मला वाटतं की नाथाची भारुडं ही फार अमोल असं साहित्याचा ठेवा आहे. भक्तीचं ज्ञान आणि विज्ञानाचं भान इथल्या वाडी वस्तीतल्या खेड्यापाड्यातल्या माणसांना दिलं. जात्यावरच्या ओव्यांनी, गौराईच्या गाण्याने, लग्नाच्या उखाण्यांनी, भारुडातील विनोदांनी इथल्या माणसाचं मानसिक आणि सामाजिक आरोग्य सांभाळलं आहे. जीवनाचं मर्म, माणसाचं कर्म आणि जगण्याचा धर्म सांगणाऱ्या मातीच्या कणाकणातून अविरत अभंग गात
टाळ मृदुंगाच्या साथीने देव आळंदी पैठण आणि पंढरीच्या वारीला जाणाऱ्या कृतिशील वारीच्या शक्तिमय आणि निरामय भक्तीच्या वाटा भगव्या वाटा याच मातीतून मातीचा मळवट माती भरून पुढे जातात हे विसरू नका. तर दिवसभर शेतमळ्यात काबाड कष्ट करून थकलेला मराठी मनाला सदैव रिझवणारी, तर कधी डफावर ढोलकीच्या तालावर खेळते नाचणारी, शब्द आणि नखरेला अदाकारीने घायल करण्यात अस्सल मराठी लावणी तिच्या मातीमध्ये फिरती आहे. त्याचप्रमाणे सवाल जबाब गलगीतुरा बोहडा हा पथनाट्य प्रकार सुद्धा इथल्या मातीमध्ये एकेकाळी रंगला आहे. आज सुद्धा निवडणुकीमधून, आता आपण मे मधून आतापर्यंत पाहिलं, अलीकडे सुद्धा विविध निवडणुकांमधून आरोप आणि प्रत्यारोपांचा कलगीतुरा सवाल जबाब आपण अनुभवला आहे. विविध बोली भाषा सण उत्सव परंपरा आणि इतिहास जतन करणारा तालुका आहे. त्याप्रमाणे सामाजिक समतेचा पुरस्कर्ता म्हणून या तालुक्याचा उल्लेख करावासा वाटतो, कारण इथे थोर विचारवंतांची मोठी परंपरा आहे. खरं तर हे सगळं कन्नड तालुक्याचं वैभव आणि संचित आहे, याबद्दल कुणाच्या मनात शंका असण्याचं काही कारण नाही. असा हा समृद्ध आणि वैभवशाली कन्नड तालुका आहे. आणि हो, हा समृद्ध करण्यास सर्वात मोठं योगदान कुणाचं असेल तर ते आहे इथल्या माय मराठीचं, म्हणजे आपल्या मातृभाषेचं. जी माणसं मातृभाषेचा संवाद करतात, बोलीचा संवाद करतात, ज्या बोली माणसाच्या संवादातून संपल्या त्या भाषा नामशेष झाल्या. त्या भाषा नामशेष झाल्या. भाषेमध्ये जशी ओवी आहे तशी शिवी आहे. एका न्यायालयाच्या कार्यक्रमामध्ये मी गेलो, न्यायाधीशाला विचारलं आपल्याकडे किती केसेस पेंडिंग आहे शिवाजीराव. ते म्हणाले 15-16 हजार आहे. पण एवढं तरी बरं आहे, आमच्या मराठी भाषेमध्ये जशा ओव्या आहेत तशा शिव्या आहेत. माणिक सरना राग आला, राजांचा 2 शिव्या दिल्या. केंद्र सरकार तसं त्यांनी 2 दिल्या, तुम्ही 2 देऊ टाका, मिटून टाका इथं. म्हणजे क्वार्टर फायनल सेमी फायनलच्या आतच काय झाली, मॅच ड्रॉ झाली. मला वाटतं राग ताण तणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी आउटलेट म्हणून या सगळ्या गोष्टीकडे आपण पाहिलं. म्हणजे शिवीला इतकं तुच्छ लिहू नका, कारण तो आतला जो काही साचलेला दाटलेला अहंकार असेल, उद्गार असेल, त्याला व्यक्त करण्याचं, त्याला ओकण्याचं, अभिव्यक्त करण्याचं एक भाषेचं वैभव मला वाटतं त्या शिवीकडे मी बघतो. आणि म्हणून इथली बोली भाषा सण उत्सव परंपरा जतन करणारा हा तालुका आहे. त्याप्रमाणे सामाजिक समतेचा पुरस्कर्ता असा हा तालुका आहे. खरं तर हा समृद्ध करण्यामध्ये सगळ्यात कुणाचं योग असेल ते मराठी भाषेचं असेल. आणि म्हणून मी भाषेच्या वैभवाच्या अनुषंगाने काही बोलणार आहे. म्हणून मी कन्नडच्या मातीला, इथल्या माणसांना, इथल्या लोक संस्कृतीला, त्यात अज्ञात विचारवंतांना, थोर समाजसेवकांना, समाजधुरीणांना, संत महंतांना मी अभिवादन करताना माझ्या कवितेनेच, त्या कवितेच्या 4 ओळी या ठिकाणी मी देतो की जन्माआधी पोचते माता. मला नेहमी वाटतं माता आणि मातीमध्ये काय अंतर आहे, एका व्हेरायटीचा फरक आहे. जन्म देते ती माता असते, आणि जन्म दिल्यानंतर जे आयुष्यभर फार शेवटची रामनाम सत्य होत नाही तोपर्यंत जी सांभाळणारी ती माती असते. म्हणून जन्माआधी पोसे माता, पुढे जन्मभर माती, एक नाड तुटताच श्वास गुंफतात नाती. उभा जन्म गुंफताना किती ओवायची नाती. परंतु महिलांचं तर आणखी नाव सुद्धा बदलतो आम्ही. किती ॲलर्जी आम्हाला. नाव बदलतो, आडनाव बदलतो, गाव बदलतो. म्हणजे जिथं जन्माला आली तिथं सुद्धा आम्ही तिला ठेवत नाहीये. म्हणजे बघा किती मोती ओवले जातात. बघा, जन्माआधी पोसे माता, पुढे जन्मभर माती, एक नाड तुटतात श्वास गुंफतात नाती. उभा जन्म गुंफताना किती ओवायचे मोती, एक सर तुटतात. सर माहिती ना, इंग्रजी सर नाही, मराठीतला सर. सर म्हणजे हारामधला एक पदर, एक काय तर पोतमुडी काय असेल. एक सर तुटतात सारी बांगतात नाती. अरे कुणासाठी, कुणी किती कुणासाठी जपायची नाती होती, कुणी किती कुणासाठी जपायची नाती होती. आयुष्याच्या शेवटाला प्रत्येकाची होते माती. आयुष्याच्या शेवटाला जन्मा येऊन झिणत झिणत जगावं वातीचं. ती वात निरंजनाची असेल, विचारांची असेल, ती देण्या घेण्याची असेल, माणसं गोळा करण्याची असेल, ती पण महोत्सवाची असेल. जन्मा येऊन अरे झिणत झिणत जगावं वातीचं. ज्याच्या त्याच्या परी त्यानं देणं फेडावं मातीचं. देणं मला वाटते देणं फेडण्याचं शिवाजीराव आणि या सगळ्या टिपण परिवाराचा हा उद्देश असावा. आणि शेवटी मी लिहिलं की उंच उडाले आकाशी, ठेवा मातीवर पाय.
उंच उडारे आकाशी मातीवर पाया जन्मणाऱ्या प्रत्येकाची तीच बाप तीच माया जन्मणाऱ्या प्रत्येकाची भाषा आणि माती आणि माता मला वाटतं या तिघांचं ऋण घेऊन आपण पुढे जातोय. या तिघांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा तिपण काव्य महोत्सव असावा असं मला नेहमी वाटतं. मित्रांनो, एक गोष्ट कधी विसरू नका, चांगलं पेरावं लागतं, वाईट आपोआप उगवतं. चांगल्याचे डोळ भरावे लागतात. मी द्राक्ष बागाच्या त्या एरियामधला, मी निफाड नाशिक मधला, डोळ भरावे लागतात, संस्कार करावे लागतात. आणि मला वाटतं या मातीतल्या माणसांवर, या नव्या पिढीवर, नव्या हातांवर, नव्या लिहिणाऱ्या हातांना बळ देण्याचं काम मला वाटतं महोत्सवातून होतं. आणि म्हणून चांगलं दिसतं पेरून उगवत नसतं सर, त्याला मशागत करावी लागते. मशागत करून चांगलं बी असावं लागतं. आम्ही शेंगा वगैरे निवडायचो, शेंगदाणे निवडायचो, चांगलं बी निवडायचो, मग ते रोपण केलं जायचं. चांगलं नुसतं चांगलं बी असूनही उगवत नाही, त्याला गजदार माती असायला. मला वाटतं साहित्याचं, कवितेचं, चिंतनाचं, विचारांचं हे असंच असतं की चांगलं बळ असेल, चांगला विषय असेल, चांगला आशय असेल तर तुम्ही चांगलं लिहू शकता. आणि म्हणून मला वाटतं चांगलं लिहिण्याची ताकद, चांगलं लिहिण्याचं बळ या मुलांना मिळावं, नव्या युवकांना मिळावं, यासाठीचा हा उत्सव आहे. आणि म्हणून मला नेहमी वाटतो की हा निर्मितीशील आणि कृतीशील मानवी मनाचा उत्सव आहे असं माझं मत आहे. मित्रांनो, हा महोत्सव काहीतरी व्यक्त होऊ पाहणाऱ्या माणसांचा महोत्सव मला वाटतो. नव्या तरुणाईला लेखन निर्मितीच्या संदर्भात मार्गदर्शन व्हायला हवे, त्यांच्या साहित्याला हक्काचं व्यासपीठ मिळावं, याही मागचा हा उद्देश असावा. आज महाराष्ट्रातून या ठिकाणी अनेक कवी येत आहेत, कवयित्री येत आहेत. आणि म्हणून एकूण महाराष्ट्र या तिपण महोत्सवाच्या रूपाने या ठिकाणी एकत्र होतोय, गोळा होतोय. हा शारदेचा उत्सव आहे, हा खरं तर मातीचा उत्सव, कन्नडच्या मातीचा उत्सव आहे. आणि म्हणून तिपण कविता महोत्सव म्हणजे मराठी माती, मराठी नादी आणि मराठी भाषा यांचा त्रिवेणी संगम आज या ठिकाणी होताना दिसतोय. लहान लहान साहित्य संमेलन व्हावी या विचारात आम्ही आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी वारकरी कुटुंबातला आहे, मी अतिशय गरिबीतून, दारिद्र्यातून आलेला मुलगा आहे. आणि मला वडील शेतामध्ये पाणी भरताना मी म्हणायचो, आबा इतका छोटा वाफा का करतात, वाफा माहिती का? तर ते म्हणायचे, गाढवा या सगळ्या शेतात पाणी सोडून दिलं तर पाणी काही ठिकाणी जाईल, काही ठिकाणी गोळा होईल, काही ठिकाणी पीक सडून जाईल उगवलेलं, आणि काही वाळून जाईल. मग वाफा, मला वाटतं शिवाजीराव तुम्ही हा तिपणचा छोटासा वाफा कल्याण तालुक्यासाठी चारी कडेला पाणी बसावं, चारी कडेला पाणी बसावं, खत जावं, ते बीज रुजावं, वाढावं, पोसावं आणि दिमाखानं ते डवलावं, यासाठीची तुमची मेहनत आहे. मला हे बी माहित आहे की आज आपण एखादं ज्वारीचं, बाजरीचं कणीक जेव्हा दिसतं ना, ते कणीक दिसलं की आम्ही हुरळून जातो, काय भव्य दिव्य या माणसाचे शेतकरी आहे. पण मला माहित आहे त्या एका कणसाच्या मागे किती मोठा इतिहास आहे, किती मोठा स्पॅन आहे. उन्हाळ्यात कधीतरी नांगरणी, वखरणी, पावसाळ्यात कुठे पाऊस पडतो, पुन्हा ढाळणी वगैरे होते, नंतर पेरणी होते, पुन्हा निंदणी, खुरपणी, संस्कार होतात, आणि मग कुठेतरी 6 महिन्यांनी त्याला ते कणीस येतं. मला वाटतं साहित्यिकांना विसरू नका, आपण शेतकऱ्याचे मुलं आहोत. मला माझे शिक्षक जर भेटले नसते, माझ्या कविता केंद्र जर फाडून फेकल्या नसत्या, तर हा लक्ष्मण महाडिक आज या ठिकाणी तुम्हाला दिसला. कारण नेमक्या वयामध्ये, संस्काराच्या वयामध्ये चांगले शिक्षक भेटणं महत्वाचं आहे. चांगले शिल्पकार जेव्हा भेटतात ना, चांगल्या दगडातून चांगली मूर्ती, कलाकृती निर्माण करू शकतात. आणि मला वाटतं शिवाजीराव तुम्ही आणि तुमचे सगळेच या छत्रपती महाविद्यालयाचे जो मराठी विभाग असेल, सगळे शिक्षक आहेत, ते ह्या मुलांवर हे संस्कार करतात. आणि म्हणून मी शेतकऱ्याचा जो वाफा जसा बनवला जातो, मला वाटतं हा छोटासा जरी असला, गर्दी जरी नसली, सर मागाशी म्हणाले, पण दर्दी साहित्यिकांचा आणि रसिकांचा हा वाफा आहे. हा वाफा नक्कीच उद्याची या वाफ्यातून निघालेली वाट मला माहिती, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर इथलेच कवी त्या ठिकाणी मिरवताना आणि गाजताना दिसतील असा वाट मला. कारण मित्रांनो, या मातीचा मळवटवरून निघालेली तुकोबाची पालखी आहे असं मला वाटतंय. तिपण साहित्य संमेलन म्हणजे पालखीच्या पायाखालची वाट आता समृद्ध आणि साहित्य पंढरीची वैवाट बनते आहे. तेव्हा उद्याच्या प्रस्थापित साहित्यिकांना आठवेल की तिपण काव्य महोत्सवात मी जर गेलो नसतो तर माझ्या लेखणीला बळ आलं नसतं आणि माझ्या मनाची मूस जी आज तयार झाली ती झाली नसती. याची खंत काहींना वाटल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, मराठी भाषा, मराठी साहित्य
आणि त्याचा इतिहास थोडासा मी पुसटचा बोलतो, कारण साहित्य संमेलनाचा अध्यक्ष नात्याने कवितेशी बोलता कोणी बोलणारच आहे, पण मराठीचा हा जो प्रवाह आहे त्याला मी थोड्याशा अनुषंगाने पुढे निघतो. आपली मातृभाषा माय मराठी भाषेचा सर्वात पहिल्यांदा प्रशासनामध्ये वापर केला ते म्हणजे प्रतिष्ठानमध्ये आपलं पैठण. मला वाटतं भाषेला जेव्हा राजकारभारामध्ये जेव्हा स्थान मिळतं तेव्हा भाषेचा विकास आपोआप होतो. जेव्हा ब्रिटिश आले त्याच्या आधी निजामशाही होती, त्याच्या आधी हिंदी उर्दू होती, पारशी होती. जशी पैठण मध्ये मराठी भाषा आली, पुढे छत्रपतींचं राज्य झालं, त्यांनी मराठी शब्दकोश तयार केले. सावरकरांनी ब्रिटिश काळामध्ये इंग्रजीला प्रतिशब्द दिले. ही फार मोठी साहित्यिकांची मोठी काय परंपरा आहे. पण मराठी भाषेला वैभव देण्यामध्ये राज्य ज्या वेळेला ज्याला आपण राजवैभव तिच्या पाठीमागे उभं राहतं तेव्हा कोणतीही भाषा विकसित झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने देवगिरीच्या यादवांच्या काळामध्ये मराठी आणि संस्कृत भाषेची खऱ्या अर्थाने भरभराट झाली. काही अभ्यासकांच्या मते मराठी भाषा इसवी सन पूर्वी होती. आता तुम्ही मागच्या आठवड्यात रंगनाथ पठारे वगैरे यांच्या बरोबर कार्यक्रमाला होतो. सर असतील आणि त्या समितीचे अध्यक्षच होते. अभिजात मराठीचा जो दर्जा भाषेला मिळावा याच्यासाठी गेले कित्येक दिवस प्रयत्न चालू होते. परंतु असे काही पुरावे त्यांनी दिले. ते म्हणाले की सर मी जेव्हा हिमालयामध्ये गेलो म्हणजे आपण काश्मीरला जातो मला तिथं मराठी ग्रंथ सापडले. तर आम्ही विचार केला मराठी ग्रंथ हा महाराष्ट्रातला तिथं कसं काय आला. पण लोक पर्यटनाच्या निमित्ताने देवधर्माच्या निमित्ताने वेगवेगळ्या निमित्ताने माणसं फिरत होती. माणसं माझे वडील नेहमी सांगायचे ते शेण उचल. मी म्हणायचो उचलून काय, अरे ते शेण नाही बघ त्याच्या हातून काय लागले, वरून बघू नको दिसतं, खाली माती लागली, काही गवत लागले, काही हे लागले, कण लागले, म्हणजे शेण दिसतं हातात येत नाहीये. मी ह्या आज कन्नडच्या ह्या पुण्यभूमीमध्ये मेळगावच्या आलो. इथून मी इथली धूळ घेऊन जाणार आहे, इथले कवींचे शब्द घेऊन जाणार आहे, इथल्या माता भगिनींच्या ज्या आत्मीयतेने या ठिकाणी आपल्या मुलांना घेऊन आले. हे फार महत्वाचं आहे. ही मुलं आज जरी इथं थोडा त्रास देत असतील तुम्हाला, का घरी त्रास देत होते म्हणून पाठवून दिला जरी असं असेल तरी यांच्यावरचे संस्कार होणार आहेत. आणि मला वाटतं हे संस्कार मराठी भाषेचे झाले आणि म्हणून ग्रंथाच्या रूपाने दस्तऐवजाच्या रूपाने हे आतापर्यंत आपल्याला प्रूव्ह करता आलं. म्हणजे इसवी सनापूर्वी सुद्धा मराठी भाषा होती असे अनेक संदर्भ या समितीने दिले. 1888 मध्ये मुकुंदराज कवींनी विवेक सिंधू नावाचा मराठीमध्ये पहिला काव्यग्रंथ लिहिला. त्यानंतर 12व्या शतकात ज्ञानेश्वरी म्हणजे भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वरांनी लिहिली. याही पेक्षा संत जे आपण त्याला म्हणूया या ठिकाणी महाराज आहेत की मानव संप्रदायाने मराठी भाषेला जे वैभव प्राप्त करून दिलं ना ते त्याचं वर्णन किंवा त्याचा अभिमान आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये दाटून येतो. आणि म्हणून महालंबा माहिमपट यांनी विपुल लेखन केलं. 16व्या शतकात छत्रपती शिवरायांनी मराठी भाषेचं अशोकाचं राज्य निर्माण करून मराठी भाषेला सर्वप्रथम राजाश्रय दिला. ती व्यवहाराची राज्य कारभाराची भाषा बनवली अत्यंत महत्वाची गोष्ट. असे असलं तरी मराठीच्या विकास कार्यात संत पंत आणि तंत या तीनही साहित्यिकांचं मोठं योगदान आहे. 700 वर्ष संतांनी मराठी भाषा संवर्धित केली. म्हणून म्हटलं जातं की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस. या परंपरेत महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती जमातीतील स्त्री पुरुष संतांनी अभंग करून मराठीची पालखी पुढे आणली. अशा आपल्या मराठी भाषेच्या विकासाची उत्थानाची ही पालखी संत साहित्याने समर्थपणे वाहून आपल्या हाती स्फूर्त केली. थोडक्यात रत्न जळीत अभंग उभी अमृताची सखी चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी. म्हणजे मराठीला जे वैभव दिलं ना, वैश्य शूद्र सगळ्यांनी म्हणजे आपण जे 4 वर्ण मराठी महाराष्ट्रात मानले जात होते त्या 4ही वर्णाच्या साहित्यिकांनी मराठी भाषेला वैभव दिलं. शोभा मिळायचा अभंग उस डोंगा परी रस नवे डोंगा काय गुलालाची वरळिया रंगा. मला वाटतं की ज्या समाजाला माणूस म्हणून सुद्धा जगू दिलं जात नव्हतं पण तिथं सुद्धा त्यांनी भाषेचा जो अभिमान होता तो आपल्या अभंगातून आपल्या लेखनातून व्यक्त केला. आणि म्हणून मित्रांनो आद्य कवी असलेले पालखीचे गोई असलेले आद्य कवी मुकुंदराज, संत ज्ञानेश्वर, महदंबा, माहिमपट, संत मुक्ताबाई, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत नामदेव, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत सदन गजाई, संत जनाबाई, संत सेनानागी, संत नरहरी सोनार, संत एकनाथ, संत रामदास, दासोपंत, मोरोपंत
शाहीराम जोशी, मोनाजी वाडा, पठ्ठे बापूराव या आणि अनेक अशा इतर संतांनी, शाहिरांनी मराठीचं अक्षर साहित्य गिरवलं आणि मराठी समृद्ध करून मराठी भाषेला अमीट कोडी देण्याचा सातत्याने प्रयत्न केला. आणि म्हणून सर्वांच्या कसदार, निर्मळ, सक्षम अक्षर साहित्यावर आपली मनं पोचली. या साऱ्यांनी अक्षर वाङ्मयाचा वारसा प्रभावित केला, हस्तांतरित केला. असे असूनही किती उशिराने का होईना मराठी भाषेला काल परवा अभिजात मराठी भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला. म्हणून मला वाटतं आपण ती पण कविता महोत्सवाच्या वतीने टाळ्या वाजवून मित्रांनो, संत पंत तंत साहित्याने जसे मराठी म्हणा पेटवली चेतवली, तशीच ग्रामीण दलित साहित्यानं तळागाळातील जनसामान्याची गाव कुसाबायाची भाषा मराठी अक्षर वाङ्मयामध्ये आली. आज भाषेच्या संदर्भात सर्व स्तरावरची चर्चा होते आहे, ती तपासण्याची सुद्धा गरज आली आहे. आपण इंग्रजी भाषेविषयी खूप बोलतो, इंग्रजीबद्दल आज काय अवस्था आहे आपल्याला माहित नाही. ग्रामीण भागात सुद्धा इंग्रजी शाळा ऐकतायत, इंग्रजी शाळेमध्ये मुलं पाठवतोय, पण पुढे त्या मुलांचं भवितव्य काय? कारण काय इंग्रजीकडे आपण एका व्यवहाराची, नोकरीची, उपजीविकेची भाषा म्हणून बघतो. पण मागच्या 2 महिन्यापूर्वी डॉक्टर विवेक सावंत जे आहेत आपल्या पुण्याचे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे ते संचालक आहेत, सर्वांना माहिती केंद्र सरांना, ते एका भाषणामध्ये म्हणाले होते की नजीकच्या भविष्य काळात मराठी तरुण तरुणी आधुनिक तंत्रज्ञानाची मैत्री करून संगणक साक्षर होऊन स्वतःच्या मातृभाषेत जागतिक बाजारपेठेत आत्मविश्वासाने व्यवहार करू शकतील. भविष्यात इंग्रजीचे जगाशी संपर्क भाषा म्हणून असलेले स्थान, इंग्रजी माध्यम केंद्रित शिक्षण कालबाह्य होण्याची घटिका दूर राहिली नाही, ती फार जवळ येते आहे. तो आता माझ्या हातात मोबाईल आहे, आपण बोललो तरी मराठी येतं. काश्मीरमधल्या एखाद्या मित्राला आपण तिथून मेसेज पाठवला, तो काश्मीरमध्ये त्याला वाचायला मिळतो, व्हॉइस मध्ये सुद्धा मिळतो. आज तुम्ही जर लोकसभेमध्ये आमचे भगरे सर, आमच्या गावचे आमचे मित्र आहेत, आमच्या परिवारातले, आज ते मराठीमध्ये तिथं बोलतात. सगळ्या आमदारांना, सगळ्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या भाषेमध्ये त्यांचं मनोगत ऐकायला मिळतं. म्हणजे मला सांगा, आता इंग्रजीचं भय कुठं राहिलं? इंग्रजी बद्दलची जी स्थिती होती ती संपत चालली आहे. आपली भाषा ते स्थान मिळवते, ज्ञानाची भाषा. आज संगणकामध्ये, मराठीमध्ये किती मराठी ऍप आलेले आहेत आता असो. आणि म्हणून मला वाटतं मित्रांनो, विकासाचं सशक्त माध्यम म्हणून मातृभाषेकडे पाहिलं पाहिजे. भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नाही, तर संस्कृती आणि अस्मितेचं प्रतीक आहे. आपली मराठी केवळ आपली राजभाषा नाही, तर ते आपलं सांस्कृतिक वैभव आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा मानबिंदू आहे. मराठीच्या विकासातच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास सामावलेला आहे. म्हणूनच मराठीचा विकास ही मराठी माणसाची सामुदायिक जबाबदारी आहे. मानवनिर्मित ध्वनीमधून निर्माण होणाऱ्या अर्थपूर्ण संकेताची योग्य मांडणी करून विनिमय साधणारी सामाजिक संस्था म्हणजे भाषा. मानवी जीवनात मातृभाषेचं स्थान अनन्य साधारण आहे. भाषा जीवनाचा प्राणवायू आहे. भाषा हे संदेश वहन करण्याचं प्रभावी साधन आहे. बालकाचा पहिला परिचय होतो तो त्याला जन्म देणाऱ्या मातेच्या मातृभाषेशी. प्रेम, भीती, आनंद या सर्व भावभावना प्रगट होतात त्या त्याच्या मातृभाषेतूनच. आता मी फार एकदा एका भाषणामध्ये म्हणाले होते, एखादा माणूस कुठल्याही भाषेत बोलत असला, इंग्रजी बोलत असला, त्याच्या कानामागे असा आवाज काढा की त्याच्या तोंडातून पहिलं वाक्य जे पडेल ती शिवी असेल आणि ती त्याच्या मातृभाषेत असेल. म्हणजे एखाद्याची मातृभाषा. आणि म्हणून मला वाटतं मित्रांनो की मराठी भाषा आपल्याला मिळते हे आपलं भाग्य आहे. त्या भाषेचा आपण वापर करतो, वृद्धी करतो, ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे भाषा संवर्धनामध्ये आपलं फार मोठं योगदान आहे. म्हणून साहित्यिकांना माझी विनंती असेल की जे मराठी भाषेचे शब्द आहे ना, देशी भाषेचे शब्द आहे ना, मेळगावच्या ह्या बांधा मेरावरचे शब्द आहे ना, ते शब्दांचा साठा तुम्ही तुमच्या साहित्यामध्ये कसा वापर करता येईल. मी काही संदर्भ मी देणार आहे, 1-2 कवितेची, तेव्हा तुम्हाला कळेल. साहेबांसाठी खास 7-12ची कविता मी ऐकवणार आहे जी तुमच्या विद्यापीठाने अभ्यासक्रमामध्ये लावली. म्हणून मला वाटतं मित्रांनो की ही विचारांची नवं दालनं खुली होत आहेत आणि मराठी भाषा त्या दालनांना आपल्याजवळ आणताय. ही फार मोठी एक संधी आपल्याला मिळते. आणि म्हणून भाषा ही मानवी मनाची विषय निर्मिती आहे. मानवी व्यवहाराचं ते प्रभावी माध्यम आहे आणि ज्ञान संपादनाचं आणि अभिव्यक्तीचं सुद्धा प्रभावी साधन आहे. सांस्कृतिक वारशाचं जतन पुढच्या पिढीकडे संक्रमण भाषेद्वारे होत असतो. नवे संबोध, नव्या ज्ञान संकल्पना, नवे विचार, त्याद्वारे सांस्कृतिक वारशामध्ये पडणारी भर भाषेला अधिक समृद्ध करत जाते. भाषा ही नदीसारखी असते.
नदी ज्या प्रांतातून वाहते ना तिथली संस्कृती, तिथली लोकभाषा, सगळ्या गोष्टी ती घेऊन आपल्या सोबत जाते. भाषेही असेच आहे. भाषिक माणूस जसं देशामध्ये जशा वेगवेगळ्या सत्ता आल्या, सत्ता बदलत गेल्या, धर्म आले, वेगवेगळे तीर्थाटन झाली, यात्रा झाल्या, तशी माणसं स्थित्यंतर स्थलांतर करत राहिली आणि एकानी तिथली भाषा, तिथल्या वस्तू, वेगवेगळ्या गोष्टी घेऊन आली आणि त्यातूनच मला वाटतं आपली भाषा समृद्ध होते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आक्रमण येऊनही तिथली बोली भाषा टिकून आहे, मराठी भाषा टिकून आहे. म्हणजे मराठी या महाराष्ट्रावर म्हणजे फार उर्दू पासून, फारसी पासून, इंग्रजी पासून अनेक 150, 200, 400, 700, 800 असे वर्ष, असे काळ इतर भाषिकांचं राज्य राहिलं. मराठी संपले नाही का? मराठी माणसाने मराठी बोलायचं टाळलं नाही. आम्ही महाराष्ट्रातले माणसं औरंगाबादला गेलो तर हिंदी बोलतो. तो म्हणतो काय पाहिजे तुम्हाला? आपल्याला तो शॉक देतो, आपल्याला तो धक्का देतो, अरे तुझी भाषा बोल, मला कळतंय, तू काय हिंदी बोलतोय, का तोडून मोडून बोलतोय पुन्हा. तर मला वाटतं हा भाषेचा अभिमान, तुम्ही कर्नाटकात जा, तुम्ही केरळमध्ये जा, तुम्ही तामिळनाडूमध्ये जा, ती माणसं जगाच्या कुठल्याही पाठीवर गेली आपली भाषा सोडत नाही. चीनने कधी इंग्रजीचा अनुकार केला नाही. तुम्ही चीन मध्ये जा, कॉम्प्युटर पासून तर मेडिकल पर्यंत, अभ्यासक्रमापासून विद्यापीठापर्यंत सगळे चीनी भाषेमध्येच आहे. त्यांनी हे गुगल सुद्धा स्वीकारलं नाही. ते सुद्धा त्यांनी स्वतःच निर्माण केले. हा अभिमान, हा स्वाभिमान आपण कुठेतरी गहाण टाकतोय का? आपण कुठेतरी याच्यापासून दुरावतोय का? याचा विचार मला वाटतं या साहित्य कविता महोत्सवाच्या रूपाने आपण केला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं मित्रांनो, साहित्यिकांची भूमिका फार महत्वाची आहे. महाराष्ट्राला विचारवंतांची एक मोठी परंपरा आहे. त्याचा संदर्भ देताना मला एक जाणीवपूर्वक सांगावं असं वाटतं की फक्त सरांनी सांगितलं कलावंत, लेखक, कवी, नाटककार, विचारवंत हे आपल्या तत्वाचे एकनिष्ठ असतात. आणि याचं एक उदाहरण मला जे वाटतं की अव्वल इंग्रजी आमदानीमध्ये महत्वाचे विचारवंत म्हणून लोकहितवादी अर्थात गोपाळ हरी देशमुखांचा आपण विचार करतो. त्यांनी आपल्या सामाजिक स्थितीचा आणि त्यातील अन्यायकारक रूढींचा विचार केला. जातीने ब्राह्मण असलेल्या लोकहितवादींनी धर्माच्या नावाखाली रुजवण्यात आलेल्या दृढ केलेल्या लोक भ्रमाचा आणि लोक रूढीचा निषेध त्यांनी केला. त्याचप्रमाणे सामाजिक व्यवस्थेला जबाबदार असणाऱ्या ब्राह्मण भिक्षुक वर्गाची कडक त्यांनी निर्वचना केली. धर्माचा आधार घेऊन ब्राह्मणांनी प्रस्थापित केलेलं वर्चस्व आणि बहुजन समाजाने सोडलेली विद्येची कास हे बहुजनांच्या अवनतीचे कारण आहे असे अनुमान महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढलं. त्याचबरोबर स्त्रीला बरोबरीचे स्थान देण्याचा आग्रह गोपाळ गणेश आगरकरांनी धरला. तर स्त्री पुरुष तुलना लिहिणाऱ्या ताराबाई शिंदेचं आज आपण स्मरण केलं पाहिजे. त्या महिलांनी ते काम केलं नसतं, सावित्रीबाईंनी केलं नसतं, तर आमच्या माता भगिनी या ठिकाणी आल्या नसत्या, व्यासपीठावर दिसल्या नसत्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना मिळालं नसतं. आणि म्हणून मला नेहमी वाटतं मित्रांनो की आपला पूर्व इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून आपण नेहमीच आपल्या अस्तित्वासाठी झगडत असतो. कधी हा झगडा आपल्या स्वतःशी असतो, तर कधी हा आपल्या भोवतालाशी असतो. इथल्या असत्याशी असतो, खऱ्या खोट्या वास्तवाशी असतो. मागील कित्येक पिढ्या या प्रश्नांची झगडत आहेत. पिढ्या संपल्या, विचारवंत, तत्वज्ञ, समाज सुधारक यांनी उत्तरे आपापल्या मार्गाने शोधत राहिले, तर सर्जनाच्या वाटेने जाणारी माणसं आपापल्या परीने त्या प्रश्नांना सामोरे जात राहिली. या दोन्ही पक्षांपेक्षा आणखी एक वेगळा पक्ष समाजामध्ये आहे. मग असे सर म्हटले की आता लेखकांची लिहिण्याची, विचारवंतांची गरज आहे. आता तहसीलदार साहेब म्हणाले मगाशी की त्या प्रश्नाचा संदर्भ देताना मला सांगावं वाटतं की असा एक पक्ष आहे, तो वेगळा असतो. तो या पूर्वपार प्रश्नांचा स्वयंघोषित रक्षक असतो. तो अंधश्रद्धा फैलावतो वेगळ्या रूपाने. त्याचा हेतू वेगळा असतो, तो स्वयंघोषित असतो. आणि म्हणून तो रक्षक म्हणून स्वतः समाजात वावरत असतो. या प्रश्नांना हात घालू नये, वाचा फोडू नये म्हणून हातात वेळ प्रसंगी तो शस्त्र घेऊन उभा असतो आणि तो सदैव तत्पर असतो, हे विसरू नका. आणि म्हणून मला नेहमी वाटतं की आजच्या काळामध्ये साहित्यिकांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहणं, लिहिणं ही गरजेची गोष्ट आहे. वरवर पाहता एवढ्या साध्या द्वंद्वांवर ही सगळी उभारणी झाली असते. आणि म्हणून समाजासाठी अमुक एक गोष्ट घातक आहे, मानवी हिताच्या, त्याच्या भविष्य काळासाठी चुकीच्या मार्गाने फोपावत आहेत असं सांगणं आजच्या काळामध्ये अधिक धोकादायक झालेलं आहे. स्वातंत्र्यानंतर देशाने भारताचे संविधान स्वीकारले आहे, तरी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची खऱ्या अर्थाने
अजूनही म्हणाव्याची रुजवणूक होत नाही. लोकशाही मूल्यांची रुजवणूक करणाऱ्या रूढी परंपरा आणि अनिष्ट परंपरा नष्ट करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या समाज सुधारक गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, कुलकर्णी यांचं काय झालं? समाजाला जागा करण्याचं काम या माणसाने सातत्याने केलं, पण अखेर काय झालं? हा जो स्वयंघोषित वर्ग असतो ना, तो नेहमी या सगळ्या गोष्टीच्या विरोधात असतो. आणि म्हणून मला वाटतं मित्रांनो, जेव्हा सज्जन आणि विसर्जन बोलायचं थांबतात तेव्हा दुर्जनांचं अधिक फावत जातं. थोडे भूतकाळात जाऊन जेव्हा आपण डोकावतो तेव्हा सॉक्रेटिसचं काय झालं, महात्मा गांधींचं काय झालं, चारवाकचं काय झालं, नामदेवाचा महाराष्ट्रात त्यात काय सांगून जातो, किंवा तुकारामाचं सदैव निर्वाण काय सांगतं, साने गुरुजींची आत्महत्या काय सांगून जाते. ही एक त्याची फार मोठी यादी आहे. ही सगळी माणसं तुमच्या आमच्या जगण्यालाच विटोळे घालून बसणाऱ्या त्या प्रश्नांची चिकित्सा करू पाहत होते, विच्छेदक करू पाहत होते, विच्छेदन करू पाहत होते. त्यांच्या विचारांची दिशा समाजासाठी सर्व मंगल अशी वाट निर्देशित करणारी होती. मला वाटतं आपण सगळे समाजाच्या सर्व मंगल व्यवस्थेच्या दृष्टीने प्रयत्न करणारे शुभचिंतक आहात. अशा अनेक लहान मोठ्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर या भूमिकेचा उच्चार सातत्याने व्हायला हवा, ही काळाची गरज आहे. मुळात मुक्त श्वास घेऊन मनाजोगी लिहू पाहणाऱ्या लेखकाला, बोलू पाहणाऱ्या माणसाला असे व्यासपीठ अधिक महत्वाचे आहे असं मला वाटतं. हे वास्तव सत्य आहे. पेरुमल मुरुगन सारखा एखादा लेखक वैतागाने जेव्हा जाहीर करतो की माझ्याचा लेखक मेला आहे आणि लिखाण सोडून देतो, बंद करतो आहे, ही वेळ किंवा येते, ही काय येते, ही घुसपट काय सांगून जाते या पेरुमलची. आणि म्हणून वास्तव सत्य मांडणाऱ्या साहित्यिकांची होणारी कुचंबणा व्यक्त करताना मी लिहून गेलो, कव्हरेज क्षेत्र सोडून मी बाहेर पडू नये म्हणून. कदाचित मी कव्हरेज क्षेत्र सोडून बाहेर पडू नये म्हणून जोडले जाईल नेव्हिगेशन 24 तास. मला कदाचित माझ्या घरात मला बंद करून ठेवले जाईल नजरकेद आयुष्यभर, कारण मी ठरतो आहे सर्वांसाठी एक व्हायरस. कारण मी ठरतो आहे सर्वांसाठी एक व्हायरस. खरं सांगू मित्रांनो, मी माझ्या देहाच्या देऊळ टोचून घेतला एक सुईतून नाठाळाच्या डोक्यात काठी मारणारा विद्रोही तुकाराम. खरं सांगू मित्रांनो, मी माझ्या देहाच्या देऊळ सुईतून टोचून घेतला आहे नाठाळाच्या माथी काठी आणणारा तुकाराम, विद्रोही तुकाराम. सलाईमधून घेतलाय अंगात भरून काहीसा शाहू, शिवाजी आणि आंबेडकर. नेहमीपणे घोटत आलो आहे सकाळ दुपार संध्याकाळ, थोडा मार्क्स, थोडा लेनिन, थोडा कुलवर्गी, दाभोळकर आणि पानसरे सुद्धा, थोडा कुलवर्गी, दाभोळकर. मला वाटतं की ही सगळी साहित्यिकांनी, जे सरांनी मगाशी म्हटलं ना, तर लेखणी शस्त्र झालं पाहिजे. आमचे कवी चित्रपटाची ती कविता म्हणत होती तिथं, तर शस्त्र झालं पाहिजे. ही वेळ आता आली आहे. साहित्यिक, विचारवंत, कलावंत यांनी अशा वेळी वास्तव मांडून समाजाला दिशा दाखवण्याची गरज आहे. साहित्य, शिक्षण व कला हा एकमेव असा मार्ग आहे की तो चिरकाळ टिकून राहतो. जग त्यावर मार्गक्रमित करीत पुढे जात असते. साहित्यातून माणसाच्या जगण्याशी निगडीत असलेल्या गोष्टींची चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून साहित्याचं जीवनामध्ये अनन्य साधारण महत्व आहे असं माझं मत आहे. कारण मराठी विश्व साहित्य हे दिवसेंदिवस अधिक समृद्ध होत आहे. त्याच्या समृद्धीची कारणं शिक्षणाशी जोडली आहेत. कारण शिक्षणाचा जसजसा प्रसार होत गेला तसतसे साहित्य क्षेत्रात साहित्य निर्मिती करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. विचारांच्या दिशा व्यापक होत गेल्या, जाणीवा प्रगल्भ होत गेल्या, कामाची कार्यक्षेत्र विस्तारित गेली. याचाही साहित्य लेखनावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे दलित साहित्य, ग्रामीण साहित्य अधिक समाजाभिमुख होत गेलं. आधुनिक दलित ग्रामीण साहित्य एकाच वेळी नव्या संवेदना घेऊन आलं. ते अधिकाधिक आत्मनिष्ठ होत जाऊन आत्मविष्कार करू लागलं. आणि म्हणून मी एकदा कवितेमध्ये लिहिलं होतं, अरे आज लागले आमच्या वेदनांना शब्दांचा आभारपणा, अक्षरांचा आभारपण. मित्रांनो, एकेकाळी आम्ही आमचे विचार जसं पांडवांनी असं शमी वृक्षावर ठेवले होते, शमी वृक्षावर डपून ठेवलेले आमचे शब्द आज पायावर उभे राहिले पुन्हा एकदा धर्मांगतीच्या कुरुक्षेत्रावर आणि करू लागले महायुद्ध. तेव्हा कुठे मिळू लागले रुचल्यांच्या उपऱ्याला पुरस्काराचं बलूत आणि आठवणीच्या पक्षांच्या गळी पडू लागले मोत्यांचे हात. म्हणून म्हणतो मित्रांनो, आता लावलाय आमच्या वेदनांना अक्षरांचा अमरपण आणि शब्दांचा अबळपण. तुम्ही चौकातून दवंडी पिटून ठासून सांगा की चक्र वेधून अभिमन्यू येत आहे. जागेरा जागेरा जागेरा.
आहे. मला वाटतं ग्रामीण आणि दलित साहित्याने याची जी क्रांती केली ती ह्याच आवेशातून ही कविता येऊन गेली. आणि म्हणून साठोत्तरी काळामध्ये गावकुसातील गावकुसाबाहेर ग्रामनिष्ठ जाणीवा व्यक्त करणाऱ्या प्रेरणेतून ग्रामीण आणि दलित साहित्य वेगाने लिहून जाऊ लागलं. आपली वाटणारी भाषा स्वतःच्या अनुभवांची आणि जगण्यातील सुख दुःखाची आपुलकीची भावना साहित्यातून व्यक्त होऊ लागली. ग्रामीण कवितेच्या प्रवाहानं ग्रामीण साहित्यात चैतन्य आलं. ज्या गोष्टींना साहित्याने स्पर्श केला नव्हता ते विषय कवितेतून चर्चिले गेले. ग्रामीण जीवनाकडे मनोरंजन बघून पाहणारी कविता मागे पडली. प्रस्थापित समाज व्यवस्थेतील सरतांज व अहंकारी वृत्तीने ग्रामीण छळ म्हणून करू शकणाऱ्या आर्थिक राजकीय सामाजिक मनोप्रवृत्तीशी केलेला विद्रोह अधिक व्यापक होत गेला. हळूहळू पिढी बदलत गेली, तिथलं जीवन बदलत गेलं. त्या बदलांचे इष्ट अनिष्ट परिणाम अनुभवत ग्रामीण साहित्यिकांची पुढची पिढी पुढे वेगाने लिहिली झाली. त्या पिढीचा मी प्रतिनिधी आहे. 80 नंतरच्या दशकातल्या ज्या कविता आल्या त्या कविता मध्ये कुठेतरी मला लिहिता आलं, मला स्थान मिळालं. हे माझं वैभव नाहीये. मी जे मांडलं तिथल्या तमाम माणसाचं, कास्तकारांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं ते दुःख असेल, ती वेदना असेल, त्यामुळे त्या कवितेला मी नेहमी म्हणतो सर ती कवी मला स्वतःला मी म्हणतो मी कवी नाहीये. मी लग्नामध्ये त्या मुलीच्या मुलाच्या मागे त्याचा मामा असतो ना, मला नाही बोलवलं, माझ्या कवितेला बोलवलं. तिचा सन्मान माझा नाहीये. फोटोग्राफर फोटो घेतो, मामाला वाटतं आत्ताच फोटो काढतोय, मामा पोच देतो, पण त्याला कळत नाही तो आपल्या भाषेचा आहे, आपल्या माणसाचा आहे. मला वाटतं माझी तीच अवस्था आहे. मला लक्ष्मण महाडिक म्हणून कुणी बोलवलं नाहीये. फक्त कवी लक्ष्मण महाडिक म्हणूनच मला वाटतं भुसे सरांनी या ठिकाणी मला बोलवलं आहे आणि कवी म्हणूनच मी तुमच्याशी संवाद करतोय. आणि म्हणून मी म्हणतो मित्रांनो, स्वातंत्र्य काळात मराठी कविता बदलत गेली. त्याच काळात कवितेने अनेक वळण घेतले. केशवसूत मर्ढेकरांनी नवकाव्याचे युग निर्माण केलं. त्यामुळे प्रतिभा सृष्टीला कवितेत महत्वाचं स्थान लाभलं. वृत्त अलंकाराच्या जोगडातून कविता मुक्त झाली. त्यामुळे अलीकडे कविता मुक्त छंदात वावरताना दिसते. त्यामुळे अलीकडची कविता अधिक समाजाभिमुख होत गेली. सामाजिक जाणीवांची कविता समज मनाला जीवनाला गती देत जाते. सामाजिक जाणीवांच्या विविध प्रश्नाला हात घालते. फुले आंबेडकरी विचारधारेने प्रेरित होऊन साठोत्तरी कविता, साठोत्तरी काळात साहित्य, समाज, संस्कृती, नकार, विद्रोह, आत्मभान, बांधिलकी या घटकांना घेऊन कवेत घेऊन जागृत संवेदनशील मनोवृत्तीतून ग्रामीण आणि दलित कविता पुढे आली. ग्रामीण दलित कविता साहित्य प्रवाहामध्ये सामील झाल्याने मराठी साहित्याचं दालन खऱ्या अर्थानं समृद्ध होत गेलं. ग्रामीण माणसाचं दुःख असेल, ग्रामीण माणसाचं जगणं असेल, मग दलित आणि ग्रामीण एकाच भागात राहतात, एकाच भूप्रदेशामध्ये. त्या सगळ्यांचं साहित्य जेव्हा आलं, साहित्यामध्ये जेव्हा आलं, मला वाटतं तेव्हा मराठी भाषा, मराठी साहित्य हे अधिक समृद्ध होत गेलं. हे सगळं बोलताना, तुमच्याशी मांडताना मी आता माझ्याकडे वळतो, म्हणजे माझ्या कवितेकडे वळतो. मित्रांनो, मी का कविता लिहिली असेल, मी का कवी झालो असेल, माझी पार्श्वभूमी असे, मी अशा खेड्यातला मुलगा आहे की मी माझ्या गावाचा पहिला पदवीधर आहे. माझ्यानंतर 15-20 वर्षानंतर ते पदवीधर झालं. माझ्या आधी गावची वाट सोडून पुढे शहराच्या महाविद्यालयाच्या दिशेने गेलेला एकही विद्यार्थी माझ्या आधी नव्हता. पण माझा बाप वारकरी होता. वारकरी असल्यामुळे पैठण, पंढरपूर, आळंदी, त्र्यंबक दिंडींमध्ये जात होता. बापाच्या डोक्यात एक होतं की कार्ट शिकलं पाहिजे, शेती जगणं मुश्किल आहे, आणि म्हणून बापाने मला तुला काय लागेल ते मी देतो, तू शिक. आणि म्हणून मी माझी ओळखच करून देताना असं म्हणतो की नांगरून काढावं सेत तसं उभं आयुष्य नांगरलं, नांगरून काढावं सेत तसं उभं आयुष्य नांगरलं. ऊन सावलीचं आभाळ मात्र आलटून पालटून पांघरलं. मास्तर सांगत शिक पोरा शिक, गुरुजी सांगत शिक पोरा शिक, तरी मन मात्र धजत नव्हतं. आणि उपटून फेकलं तरी तण काही मरत नव्हतं, उपटून फेकलं तरी तण काही मरत नव्हतं. म्हणून कितीदा नांगरलं, वखरलं, उभ्या आडव्या पाळ्या दिल्या, तरीही माती खालच्या मुळ्या मात्र पांबरीला म्हणजे टिपणाला कवटाळीत आल्या. टिपणाचं वसन काढून पुढे पांबर चालवत गेलो आणि खापर पाठीची जमून घेताना बापाचा वसा खुशीत आलो. आता एक पाठी घेताना आणि दुसरी सोडताना, एक पाठी घेऊन चालताना दुसरी सोडताना कितीदा गांगरलो, हंबरलो. आणि आज बांधावरनं रस्त्यावर कारमध्ये, आणि आता बांधावरनं रस्त्यावर फिरताना कित्येक बैल अंतरलो, कित्येक बैल अंतरलो. मित्रांनो, देहाने शरीराने मी अंतरलो, म्हणाले मात्र ते अंतर अजूनही तोडलं नाही. अजूनही बांधावरच्या तिथल्या ग्रामीण माणसाच्या, तिथल्या शेतकऱ्याच्या त्या व्यथा वेदना मी वाचतो.
त्या मी माझ्या साहित्यातून मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. जेव्हा कवितेचा विषय येतो तेव्हा मला वाटतं कवितेच्या किती सुंदर व्याख्या वेगवेगळ्या कलावंतांनी कवींनी काय केलंय. बहिणाबाई आमचे इथे आले घरोडा घरोडा तयातून पडे पिठी, असं असं माझं गाणं पोटातून येतो. किती सुंदर रीतीने बहिणाबाई सहजपणे आपल्या ग्रामीण बोलीमधून दाखवून होते. किंवा आमचे विठ्ठलराव विदर्भातले कवी लिहितात, रवी ताकात फिरावी यावे काठावर लोणी, पुरी घुसळतो असा येथे पोटावर गाणी, पुरी घुसळतो असा. हे जे आपलं घुसमटत आहे ना ते साहित्याने आणलं पाहिजे, ते कवितेने आणलं पाहिजे. किंवा संत तुकाराम म्हणतात, एक कणीस एक बीज ते बंगले त्याने कणीस उभे. एक गव्हाचा दाणा, ग्रेस म्हणतो गव्हाचा दाणा नागवा मातीत पेरला तरी तो वस्त्र घेऊन उगवतो. मला इथं तुकाराम आणि ग्रेस किती साम्य आहे की एक बीज मातीत टाका, त्याला गारवा पाणी लागू द्या, ते भंगत तेव्हा एक मोठं गणित त्याच्या वाईट. मला वाटतं कलावंतांनी सुद्धा स्वतः विस्कटलं पाहिजे. मी तर नेहमी म्हणतो कवी एका कवितेसाठी जन्म घेतो ताई, फक्त एकदा. तुम्ही नशिबवान आम्हाला आई होता येतं, फक्त एकदाच होता येतं एका कवितेसाठी. एक कविता झाली, प्रसवली, शब्दाचं रूप घेतलं, कागदाच्या स्वाधीन झाली की कवी मरतो. तो सामान्य कॉमन मॅन असतो, तुमच्या माझ्यासारखा माणूस असतो. आणि म्हणून कवी पुन्हा पुन्हा जन्म घेतो, पुन्हा पुन्हा मरत असतो. किंवा आमचे मंगेश पाडगावकर म्हणतात, गाय जवळ येते, गाय जवळ घेते आणि वासरू तिला लुचू लुचू लागतं. आपण गाऊ लागलो की गाणं सुचू लागतं. हे जे लुचणं आहे वासराचं लुचणं, तसंच शब्दांची जेव्हा कवी लुचायला लागतो ना तेव्हा गाणं कसं होतं. किंवा गदिमा म्हणतात, ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझ्या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे. किंवा आमचे जळगावचे दिवंगत कवी आमचे कवी मित्र निलकंठ महाजन म्हणतात, परवा एका कवीच्या काळजावर रफू करताना डॉक्टर म्हणाले रक्त फारच गेले. परवा एका कवीच्या हृदयावर रफू करताना ऑपरेशन करताना डॉक्टर म्हणाले रक्त फारच गेले. कवी म्हणाला डॉक्टर रक्ताचं राहू द्यावं, पण रक्तातून माझी एखादी कविता तर वाहून गेली नाही ना, माझी एखादी कविता तर वाहून गेली नाही ना. प्लीज डॉक्टर, तेवढी निष्ठून गेलेली कविता त्या एखाद्या कॅप्सूल मधून शपथपूर्वक सांगतो मी नॉर्मल होऊन जाईल, मी नॉर्मल. इतकी अटॅचमेंट असते काळजाची, काळजातून जे येतं ना ते आपलं होऊन जातं. आणि मला नेहमी वाटतं की माझी कविता माझी कधीच नसते. इथं बसलेली प्रत्येक आई तिला सांगावं ही माझी मुलगी आहे, जन्म देतात तेवढ्या पुरतीच मुलगी आहे, नंतर ती कुणाची होऊन जाईल सांगता येत नाही. आईचा हक्क सुद्धा राहत नाही. तीच कलावंताची गोष्ट आहे, तीच कवीची गोष्ट आहे. आणि म्हणून मला वाटतं अनंत खेळकर आमचे अकोल्याची कवी म्हणतात, व्यवसायाने वकील आहे पण कवितेमध्ये हा रोडलेला माणूस येऊन जातो की अंधारलेल्या वाटेवरती तारा असते कविता, कोंडलेल्या श्वासासाठी वारा असते कविता, किरविणाऱ्या पक्ष्यांचा थवा असते कविता, आपल्या आयुष्याचा ठेवा असते कविता, आपापल्या आयुष्याचा ठेवा असते कविता. कधी फूल कधी अंगार असते कविता, बहरणाऱ्या प्रतिभेचा शृंगार असते कविता, हंबरणाऱ्या वासनासाठी गाय असते कविता, जन्मदाती सोडून जाते तेव्हा माय होते कविता, तेव्हा माय होते कविता. म्हणून म्हणतो मित्रांनो, मी माझ्या अशा ग्रामीण खेड्यातून आल्यामुळे माझी कविता मी सरांनी माझे सर होते प्राध्यापक कासरे नावाचे, जे आता पुण्यात वास्तव्यात आहेत, त्यांना कविता घेऊन गेलो. महाविद्यालयात 11वी 12वीचा विद्यार्थी होतो. त्यांनी कविता फक्त बघितल्या, वाचल्या नाही सर, माझ्या समोर फाडल्या. ते कविता फाडत होते तर मी फाटत होतो, घुसमटत होतो, राग आला होता. त्यांनी एकच संदेश दिला, अरे काय लिहितोस, तुझं जगणं लिही, तू जे जगतो भोगतोय ते लिही. आणि काही दिवसांनी माझी कविता ते ज्या मासिकामध्ये कार्यकारी मंडळावर होते, अनुष्टू साहित्याला वाहिलेलं आपले होते मोसो पाटील होते, त्याच्यामध्ये माझी कविता आली. ती कविता अशी होती की असा कोणत्या जन्माचा भुईचा शाप आणि दिवस कसे फितूर झाले, शेणा मातीत आयुष्य घालवताना मातीत जन्माचे सार्थक झाले. चोहोबाजूनी अंगावर येणारी सनातनी वादळ, चोहोबाजूनी अंगावर येणारी सनातनी वादळ आणि हडामासी खेळलेल्या दारिद्र्याच्या झळा, यातून आयुष्य पिळवटून निघताना
धूळ पाटीने लावला अक्षरांची लढा, धूळ पाटीने लावला अक्षरांची लढा. कित्येक कोरडो हंगामात मातीचे आसू पितांना, कित्येक कोरडो हंगामात मातीचे आसू पितांना, कधी हिरव्या पातीचा रांगडा पोळ तर कधी उन्हा कांदा झालो. आणि मग शेवटी मी लिहितो, पुढे पुढे तर गुडघ्याचा वसा चालवताना माती बरोबर अक्षरांचा दात चालवतो. पुढे पुढे तर माती बरोबर, पुढे पुढे तर गुडघ्याचा वसा चालवताना माती बरोबर अक्षरांचा दात झालो. आणि तर हातावरच्या जखमा कागदावर पुसता पुसता मीच कवितेचा बाप झालो. मी कविता लिहिली नाही, मी काळजातल्या माणसांच्या कष्टकऱ्यांच्या काळजाच्या ज्या जखमा होत्या त्या शब्दातून मी कागदावर पुसल्या आणि त्याची कविता बोल केली. म्हणून मी सरांसाठी जी कविता सांगणार होती ती मला इथं सांगावं, त्या बोलण्याच्या ओघात मी विसरून जाईल. सर, वडील वारल्यानंतर मला तुमच्या दारी खूप हेलपाटे घालायला, तराड्यापासून तर बहिणींचे भावांचे नावं लावण्यापासून नोंदणी करण्यापासून हे सगळं बळबळणं म्हणजे ते तुमचं आहे, माझं नाहीये. मी आधी सांगितलं, मी मुलीचा मामा आहे, कवितेचा मामा आहे. ती कविता सरांसाठी देतो. आपले ते पुढे जनतामध्ये आल्यानंतर सहकार आयुक्त म्हणून गायकवाड साहेब, शेखर गायकवाड, ते नाशिकला कलेक्टर असताना ती कविता सर त्यांनी मोठ्या ह्याच्यामध्ये लावली होती. आणि जिथं जिथं तराडी नायक तहसीलदार यांच्या मिटिंग असायचे आणि सांगायचे ही कविता वाचा आणि यातून काहीतरी बोध घ्या, कारण आपण सुद्धा आता साहित्याचे विषय झालो आहे. कविता अशी लिहिली होती, क्षमा मागतो मी, पण जे सत्य आहे ते तुमचं आहे, तुमचं म्हणणं आहे, इथल्या मेहगावच्या लोकांचं आहे. बापाच्या मृत्यूनंतर सरकार दप्तरी नोंद करताना तराड्याला द्यावी लागते दक्षिणा आणि घालाव्या लागतात प्रदक्षिणा सरकारी कचेऱ्यांना. बापाच्या मृत्यूनंतर सरकार दप्तरी नोंद करताना तलाट्याला द्यावी लागते दक्षिणा आणि घालाव्या लागतात प्रदक्षिणा सरकारी कचेऱ्यांना. कदाचित असे केलंही नाही तर बाप मरुणे जिवंत राहील कायमचा सरकारी कचेऱ्यांच्या रेकॉर्डवर. मग आपण मोठ्या श्रद्धेने घातलेल्या श्राद्धाला, मग आपण मोठ्या श्रद्धेने घातलेल्या श्राद्धाला मुलीचा अर्थ उरत नाही आणि बापाला असं ताटकळत ठेवणं तराट्याला परवडत नाही. खरं तर आपण सारे तराट्याच्या सौजन्याने बापाचं बोट सोडून उतरत जातो 7-12च्या अज्ञात बेटावर. खरं तर आपण सारे तराट्याच्या सौजन्याने बापाचं बोट सोडून उतरत जातो 7-12च्या अज्ञात बेटावर आणि पाहू लागतो तेथे आपल्या पूर्वजांच्या अस्तित्वाच्या खुणा 6च्या क्षितिजावर क्रमाक्रमाने थडग्यांप्रमाणे तेव्हा काहीच आपल्या मनात येऊन जातं की पुढे आपले असंच बांधलं जाईल थडग 6 वरती, मारलं जाईल आळ त्याच्या भोवती आणि खुलं करून दिलं ते 7-12 वर्ष आभाळ आपल्या पिढ्यांना उडण्यासाठी, आपल्या चिमण्यांना उडण्यासाठी, आपल्या पिढ्यांना उडण्यासाठी. आणि म्हणून म्हणतो मित्रांनो, हे जे जगाचं जीवन आहे, त्या भरवळत्याच्या जखमा कष्टकऱ्यांच्या कास्तकऱ्यांच्या, तो तुमच्या साहित्याचा, आपल्या कवितेचा विषय झाला पाहिजे. याचाही विचार मला वाटतं कविता महोत्सवाच्या रूपाने आपण केला पाहिजे. आणि म्हणून काय असते कविता? कविता असते अर्थगर्भ विचारांचा आशय संपन्न रूप. कविता असते संवेदनशील मनाचा ओंकार, भरभरत्या वेदनेचा ओंकार असते कविता. अस्वस्थ मनाचा उद्गार असते कविता. वेदनेची जखम असते कविता. काळजाच्या शब्दांनी घर बांधत असते कविता. मनाच्या तळाशी चालणाऱ्या कोलाहलाची अभिव्यक्ती असते कविता. काळजातून बाहेर पडणारा श्वास असते कविता. जीवनाच्या विचारधारेचा ध्यास असते कविता. कवीच्या मनाचा प्रतिध्वनी करते कविता आणि मनातल्या विचारांनी बांधलेला घाट असते कविता आणि मनातल्या भावना व्यक्त करणारी वाट असते कविता. मला वाटतं हे आउटलेट ही असते कविता, ही वाट असते कविता. आणि म्हणून मनाच्या तळाशी असलेल्या चिंतनावरची भक्ती कविता असते. कवीच्या हृदयाची वादळ झेलणारी शक्ती कविता असते. कवीच्या अनुभवाचं कलात्मक रूप कविता असते. मंदिराच्या गाभाऱ्यात जळणारा धूप. म्हणून मित्रांनो, हे विसरू नका, रेषेला विकृती झाल्याशिवाय कोणती कलाकृती निर्माण होत नाही. रेषेला विकृती, सरळ रेष मारली त्याला कोणी कलाकृती म्हणणार नाही. ती फक्त एसीची सारखी वाकडी तिकडे जरी गेली ना, तिच्यामध्ये काहीतरी चित्रकाराला लिहायचं आहे, काहीतरी मांडायचं असं वाटतं. आणि म्हणून मगाशी मी म्हटलो होतो
की संस्कारातून सारायचं, गरिबीनं शिक्षणाचं मला भान दिलं, माता पित्यांनी आजी आजोबांनी ज्या काही लहानपणी गोष्टी सांगितल्या असतील ते जेव्हा मी व्यक्त करताना, माझ्या मुलाशी संवाद करताना, तेव्हा मी बाप झालो, बाप झाल्याला आपल्याला आपलं बांधून कळतं, तोपर्यंत आपल्याला कळत नाही. बाप नावाचा हा माणूस फार ताप असतो, काहीतरी सतत सांगत असतो, काहीतरी टॉर्चर करत असतो. जेव्हा आपण बाप होतो ना, जेव्हा मी बाप ठरवलं तेव्हा मी लिहून गेलो, मुलांसाठी लिहून गेलो की अगं पहिला पाऊस झेलशील जेव्हा चिंब पावसात भिजून घे, पहिला पाऊस झेलशील जेव्हा चिंब पावसात भिजून घे, ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली रुजून घे. रुजण्याचं वय असतं आणि सजण्याचं असतं वय. बेटा तू ध्यानात ठेव, रुजण्याचं असतं वय आणि सजण्याचं असतं वय, अर्ध रिकाम्या हंड्यालाच टचपण्याचं असतं भय. तोल जाऊ नयेत म्हणून गच्च अशी भरून घे, ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली. आम्हाला भरात आला म्हणजे मोर होऊन जाऊ नकोस. 12वीला बोर्डात पहिली आली म्हणजे खूप आली नाही, एका बोर्डात आली, असे 10 बोर्ड आहे, तिथं कुठे असेल तू. आभाळ भरात आलं म्हणजे मोर होऊन जाऊ नकोस, मृगजळाच्या पाठीमाग हरणासारखी धावू नकोस. आणि झाड मनात भरलं तरी, ज्या झाडाखाली तू त्याची पानगळ झालीये पण समोरचे हिरवगार दिसतंय, ह्या झाडापासून तिथं जाशील ना तेव्हा त्याची पानगळ सुरू झालेली असेल आणि हे बहरायला सुरुवात होईल. म्हणून झाड मनात भरलं तरी ऊन थोडं सोसून घे, ऋतू सतत बदलत राहतात, माती चांगली. मनामधल्या झुल्यावरती घेऊ नको कधी झोके, कारण स्वप्नामधल्या साम्राज्याला सर्वात जास्त असतात. मनामधल्या झुल्यावरती घेऊ नको कधी झोके, कारण स्वप्नामधल्या साम्राज्याला सर्वात जास्त असतात धोके. स्वप्न वेडं म्हणण्यापेक्षा वास्तव थोडं जगून घे, ऋतू सतत बदलत राहतात, माती चांगली रुजून घे. किती काही होऊ दे, काही संघर्ष टू बी ऑर नॉट टू बी, जगावं की मला हा जरी प्रश्न आला तरी थांब, ऋतू सतत बदलत राहतात. अंधेरा हमेशा रहने वाला नहीं है, बारिश जाने वाली है, सूरज आने वाला है, जरा रुको. मला वाटतं सिग्नल्स ती कविता देते. शेवटी मी लिहिलं, सगळ्या ढगात नसतं पाणी आणि सगळीच खुली नसतात नाणी. एखादा फाटका माणूस आहे तो आशीर्वाद देतो, आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. एखादा मोठा माणूस आहे, संत महंत आहे किंवा एखादा मोठा आहे, तो आशीर्वाद देतो, आपल्याला फार बरं वाटतं. असं काही नाहीये. सगळ्या ढगात नसतं पाणी, सगळीच खोटी नसतात नाणी, पण पीक बहरात आलं म्हणजे सारे पक्षी गातात गाणी. तर टिपणचं हे 7वं वर्ष तुमचं पीक येते, 7वा हा हंगाम पाहून हे लोक आता तुमचं कौतुक करतील, पण हे कौतुक होताना हुरळता कामा नये. सगळ्या ढगात नसतं पाणी, सगळीच खोटी नसतात नाणी, पण पीक बहरात आलं म्हणजे सारे पक्षी गातात गाणी. गाणं मनात भरलं तरी आशय थोडा समजून घे, ऋतू सतत बदलत राहतात, माती चांगली रुजून घे. शेवटच्या वेळी असं लिहून गेलो होतो मी, पावला गडी जपत्रा सदैव माती खालची नाती. पावला गडी जपत्रा सदैव माती खालची नाती, आणि अंधार वेड्या वाटांवरती सदैव दिव्या मधल्या वाटी. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये अंधाराच्या वाटा असतात. म्हणजे माझ्या पिढीच्या ज्या मुलीचे लग्न झाले ना, ती मामाने, आजोबाने, काकाने अशी पत्त्याची पानं पिसावी, एखादी जोकर माझ्यासारखी सापडावी, लग्नात उभी करावी. अंतरपाठ दुरुस्त झाल्यावरती जोकर आणि तो पत्ता त्यांचा संसार सुरू होतो. बरोबर बघा. आणि म्हणून टू बी आर नॉट टू बीचा प्रश्न आला. पावला गणी जपत्रा सदैव माती खालची नाती, अंधार वेड्या वाटावरती सदैव दिव्या मधल्या वाती. वादळ वाऱ्यात हेलकावताना मनाची अवस्था दोलायमान होईल, माइंड सेटिंग करावं लागेल, स्ट्रेस मॅनेजमेंट येणार, तणाव येणार. वादळ वाऱ्यात हेलकावताना पदरात दिवा सावरून घे. हा दिवा आहे अंतर्मनाचा, हा विवेकाचा दिवा आहे, हा आत्मभानाचा दिवा आहे, हा आत्मविश्वासाचा दिवा आहे. पदरात दिवा सावरून घे, ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली रुजून घे. ऋतू सतत बदलत राहतात, मातीत चांगली. मला वाटतं त्याला म्हणतात कविता देणं लागतं, त्याला सामाजिक भान असावं, दायित्व असावं. मी काहीतरी माझी कविता लोकांना काहीतरी देऊन गेली पाहिजे. मी कोल्हापूरला गेलो होतो आणि तिथं तो राज कपूरचा चित्रपट चालू होता. त्या चित्रपटामध्ये एक रसिक होता. राज कपूर गेल्यानंतर कपूर घराण्याने खानदाराने त्यांचं वर्षसाठ घातलं नसेल,
पण हा माणूस कोल्हापूरचा सातत्याने वर्ष श्राद्ध घालतो. योगावेळे त्याच्या भेटीचा हे आला, त्याने जी कहाणी सांगितली, 9 ते 12चा चित्रपट बघून मी मरणार होतो, आत्महत्या करणार होतो, पण त्या चित्रपटातलं जे गाणं होतं, एक दिन बिकता है माती के मोल, ते गाणं मला जगायला प्रेरित दिलं. आणि राज कपूर गेला, माझा बाप गेला, इतका रडलो नाही मी त्या दिवशी रडलो. आणि आता सगळी कपूर खानदान तिथे येते. दरवर्षी मी कपूरचं काय करतो, तिथं वर्ष श्राद्ध करतो. एक गाणं, एक शब्द काय असतो, एक काय असतो, पाठीवरती फाप म्हणून फक्त लढ म्हणा, तात्यासाहेबांची कविता काय ताकद देऊन जाते. मला वाटतं साहित्यिकांची सुद्धा ही बांधिलकी आहे की आपल्या कवितेने, आपल्या साहित्याने समाज मनाला आत्मबल प्राप्त झालं पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं मित्रांनो, मी खूप बोलणार आहे सर, 5 मिनिटं बोलतो आणि थांबतो, कारण तुम्ही ऐकताय म्हणून मी बोलतोय. तुम्ही वळवळ चळवळ केली, टाळ्या वाजून मला टाळायला लागले की मी आपोआप थांबणार आहे. तुम्ही टाळ्या सुद्धा वाजायला बंद केला आहे. मी 5 मिनिटं बोलतो आणि थांबतो, कारण पुढचं सत्र सुरू होतंय, आपल्याला पुढे जायचंय. आणि म्हणून मला मी मागाशी म्हटलं होतं की कवितेला, कलावंताने जसं आमच्या शेतकऱ्यांना चांगलं बी लागतं कसदार, तसं चांगला आशय घेऊन तुम्ही जेव्हा लिहितात, मला वाटतं त्या कवितेचे फार मोठे होतं. आणि म्हणून कविता, माझी कविता माझ्या जगण्याचे मुद्रवे घेऊन येताना दिसते. आणि म्हणून मी एकदा मुद्र विचारा म्हणून जगणं जे आहे, ज्या माझ्या अवतीभोवतीचं वास्तव घेऊन माझी कविता येते. माझी कविता माझ्या समांतर जगण्या, माझ्या सोबत चालते, माझं तिचं समांतर वागणं जगणं आहे. आणि म्हणून मला वाटतं की पुण्या देऊच्या वाड्यानं केलं बापाला लागीर, पांडुरंगाच्या दरबारात आहे. बाप वारकरी कसा झाला, तुकारामाचे अभंग कुठल्या तरी कीर्तन म्हणतात, संतांच्या कानं बापाच्या पडले. बाप वाडाने अशिक्षित होता, पण त्याच्या अनेक अभंगांनी गाथा पाठ होती. पुण्या देऊच्या वाड्यानं केलं बापाला लागीर, लागीर म्हणजे झपाटलं, भूतांची वगैरे आपल्याकडे जुना शब्द होता. पुण्या देऊच्या वाड्यानं केलं बापाला लागीर, पांडुरंगाच्या नावानं लावी कपाला अबीर. मागे एखादा विठ्ठल त्याच्या सपनात आला, बाबळीच्या झाडाखाली बांधावर प्रगटला, तेव्हापासून लागलं असं कसं त्याला वेळ, रोज मिठी मध्ये घेई काळं बाबळीचं झाड. ते काळं बाबळीचं झाड, काळा पंढरीचा पिठेवरचा विठ्ठल वाटतो. मिठी मध्ये घेई काळं बाबळीचं झाड, काळं बाबळीचं झाड विठू हो ना डोलत, गर्द पिवळ्या फुलांचे खाणी कुंडल झुलत. कधी गाथा पारायण कधी भागवत वाचे, बाप कधी गाथा पारायण कधी भागवत वाचे, विठ सोडून विठ्ठल त्याच्या बांधावर नाचे, विठ सोडून विठ्ठल त्याच्या बांधावर नाचे. त्याने पेरावे अभंग, पांबर, आम्ही पांबर म्हणतो, तुम्ही तिफन म्हणतात. पांबरीच्या साड्यातून पुढे पाखरांच्या दिंड्या याव्या थव्या थव्यातून, पाखरांच्या स्वागताला बाप उभा बांधावरी, मळ्यामध्ये अवतरे पांडुरंगाची पंढरी. शेवटी मी लिहितो, सदा भजने कीर्तनी बाबा असायचा डंगर. पिकाकडे पाण्याकडे लक्ष नसायचं, कीर्तन दिसलं का चाललं, सप्ताह असलं का बाप निघाला. सदा भजनी कीर्तनी बाप असायचा डंग, त्याच्या पिकामध्ये फिरे शेतातून पांडुरंग, त्याच्या शेतामध्ये फिरे पिकातून त्याच्या शेतामध्ये. असा हा सगळा जो भाग आहे कवितेचा, आयुष्याचा, मला वाटतं लेखाजोखा कळत न कळत मी माझ्या अवतीभोवतीचं भोवताल माझी कविता देते. म्हणून मला नेहमी कविता वाटते की कविता ही फेस पावडर सारखी किंवा लिपस्टिक सारखी वरून माखायची गोष्ट नाहीये, तर ती आई सारखी 9 महिने उदरामध्ये गर्भ सावरायची, सांभाळायची, जपायची आणि जोपासायची गोष्ट आहे. इतकं कवितेकडे इतक्याच आत्मीयतेने बघा. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की कविता ही स्वतःचा चेहरा, स्वतःची लय, रंग, रूप घेऊन येते. कविता ही कधी छंदासाठी आणून बसत नाही, ती तिचं बरोबर घेऊन येते. मी ज्या कारखान्यावर नोकरीला होतो, ती मळी वास नाकात जायचा, त्या वासाने एक दिवस सुंदरशी लावणी घेऊन गेली. म्हणजे लावणी छंदामध्ये ती येऊन गेली. मला सांगायचा उद्देश आहे, तेव्हा मी वेगवेगळ्या अंगाने जेव्हा लिहितो, विद्रोह लिहितो, वास्तव लिहितो, जे सत्य मला भेडसावतं ते मांडण्याचा प्रयत्न करतो, त्याला त्याचा छंद घेऊन ती कविता येते. आणि म्हणून मला वाटतं कविता जगण्याला उर्मी देते, प्रेरणा देते, धीर देते, आधार देते, नवबळ देते, आत्मभान देते. आणि म्हणूनच मी शेतकऱ्यांचं जेव्हा हा प्रश्न निर्माण होतो की आमचा शेतकरी कधी सुलतानी कधी आसमानी संकटामध्ये सापडतो, मला माझा देश आणि माझा शेतकरी दोन्हीमध्ये काही फरक नाहीये. 80% शेतकरी असलेला भारत देश आहे आणि भारताची अवस्था या देशाच्या शेतकऱ्यांच्या पलीकडे नाहीये.
तिथे इकडे याला उंदीर घुशी त्या पिकामध्ये बिळं पाडतायत. आम्ही कुत्रे वगैरे ठेवतो सांभाळायला, ते कुत्रे त्या डुकरांना बिदूर होतात. तिकडे आमचा देश आहे, तिथे आम्ही आर्मी मिलिटरी गृह खातं ठेवलेलं आहे. तरी मुंबई फास्टिंग होती, अक्षरधामावर गोळीबार होतो, नव्हे दिल्लीच्या संसदेवर गोळीबार होतो. म्हणजे तोही देश असाच आहे, माझा शेतकरी असाच, अशी सांगण्याची कविता आहे. प्रतिभा सगळ्या शेतकऱ्याचे सांगतो आणि मी समोर करतो. किती लिंबाव्यात कुपाट्या खड्यांच्या आणि कसे बुजवावेत गोड वाडग्यांचे. डुकरांनी तर जंगल बांधल्या सुड्यावर हल्ले करून सूड गवण्याचा, आणि कुत्री तर केव्हा पितृ झाली डुकरांना. मग मी म्हणतो कुडव्यानं जापावं तरी किती पिकाला. मग मी फ्लॅशबॅकने मागे जातो. अरे पिकाचंच खत पाणी खाऊन पिऊन मस्तावलेलं तण माझ्यासह तुम्ही सुद्धा सगळीच दुर्लक्ष. शेतीच्या उत्पन्नाच्या करावर सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आहे. मी मास्तर असो, दाखला घ्यायला कोणी येतात, आज नको उद्या या. आज आले नाही, आज दाखला दिले बिघडणार काय तुझं? आज ते 10 मैल लावून आले असतील, आऊत सोडून आले असतील, पांबर सोडून आले असतील, देऊन टाक ना तू. आज काही फरक आहे, उद्या काही फरक आहे का? पण हे पण मारायला लावणारी ही सगळी नोकरशाही आहे. तर तुम्ही अपवाद असाल. कदाचित उद्या यांच्यापेक्षा शेतकरी सर ते कमी सांगून गेले ना, म्हणून ते येतील, तुम्हाला पटकन द्यावं लागणार आहे. तर काय घडतं? पिकाचंच खत पाणी खाऊन पिऊन मस्तावलेलं तण पिकातून डोकं वर काढून हिनवत असतं पिकाला आणि कुडव्याला. तरी तो राबत असतो उपाशी पोटी कित्येक दिवस आणि कित्येक रात्री. पुढे पुढे तर पाखरांच्या चोचीत दुसरे व्यापारी येतात, पक्ष्यांसारखे थवे येतात. पुढे पुढे तर पाखरांच्या चोचीतून पीक वाचवताना कुडव्याच्या नाकीनव येतं, आणि काठाबेराचं दामात पाचून द्यायचं. येता जाता गुरढोरे टाकून येता जाता गुरढोरे. मी शेवटी लिहितो, हा प्रश्न आहे माझा. अरे सगळेच कसे बसले टपून कुडव्याच्या मरणावर, पाखरांपासून तर डुकरांपर्यंत, आसमानी सुलतानी निसर्ग निर्मित मानव निर्मित. शेवटचा प्रश्न माझा, विचार म्हणताना एक व्यासपीठाला आहे, हे सगळेच कसे बसले टपून कुडव्याच्या मरणावर. अरे अस्थि पुरता तरी उरेल का तो जळण्यासाठी सरणावर. अस्थि पुरता तरी इतका नागावला जातो, इतका दुडावला जातो, त्याची हळद सुद्धा आम्हाला अस्थि म्हणून सापडतील की नाही हा प्रश्न येतो. मला वाटतं इथल्या तमाम कास्तकारांची कष्टकऱ्यांची ही अवस्था आहे. आणि म्हणून मी पुढे जातो आणि माझ्या भाषणाला विराम देताना एकच गोष्ट सांगतो. वारकरी संप्रदायाचा आहे. मी पंढरपूर पाहिलं, विठ्ठल पाहिला, आणि विठ्ठल माझ्याशी बोलायला लागला. तो एक संवाद करतो, मी थांबतो, कारण फार महत्वाची गोष्ट आहे. कारण समाजामध्ये जे काही अवडंबर चाललेलं आहे, समाजामध्ये काही वेगळ्या पद्धतीचे मुखवटे धारण लोक करून कसे जगतात आणि कसे तुम्हाला आम्हाला भावनिक कशा पद्धतीने आपण त्या भरडला जातोय, असे विठ्ठल संवाद आहे. 2 भागाची कविता आहे. पहिल्या भागात विठ्ठल माझ्याशी बोलतो, मी विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवतो, विठ्ठल मला उठून देतो, आणि उठ तू कवी दिसतोस, माझं कुणीच ऐकत नाही, तुझ्या आधी खूप येऊन गेले, फक्त माझ्या आशीर्वाद घेतात निघून जातात, तू कवी दिसतोस, हे माझं दुःख जगाला सांग. अशाची कविता आहे. चंद्रभागेच्या काठाशी मळा भक्तीचा फुलला, काल पंढरपुरात माझं विठ्ठल भेटला. माझ्या दुःखी जीवनाची व्यथा सांगत विठोला, हात कटीचे काढून मज धरले छातीला. अरे काय सांगू कसे सांगू, मीच माझे तुला हाल. विठ्ठल बोलतोय, तू कवी दिसतोस, माझे हाल. गेला मेहगावला, कन्नडला, तर तिथल्या लोकांना सांग. अरे काय सांगू कसे सांगू, मीच माझे तुला हाल. पुन्हा पुन्हा कानामध्ये घुमे विठ्ठलाचे बोल. विठ्ठल बोलतोय, मीच रडतो एकांती आता गरुड खांबासी, असा किती युगे थांबू पुंडलिकाच्या दाराशी. मीच रडतो एकांती आता गरुड खांबासी, असा किती युगे थांबू पुंडलिकाच्या दाराशी. पुंडलिकाच्या विटेने असा कसा घात केला, युगे 28 मज बडगांनी बंदी केला. युगे 28 मज बडगांनी. पुढे येऊन सांगतो तुका वैकुंठाशी गेला. विमान प्रकरण पुढे येऊन सांगतो तुका वैकुंठाशी गेला. अरे वैकुंठाचा धनी इथं बंदीवान झाला. काल आळंदीत केलं त्यांनी ज्ञानाला बंदिस्त, आणि ज्ञाना झाला म्हणे संजीवन समाधिस्त. त्यावेळी सोडून पंढरी जावे एकांतात दूर, हल्ली फार झाले म्हणे माझ्या पंढरीत चोर. माझ्या नावाने काही जातो जागी मठ केले, आणि नादानांच्या दाणातून छान हिमले बांधले. नादानांच्या दाणातून छान हिमले बांधले.
खरे माझे भक्त सारे खूप आहे दूर दूर दांभिकांच्या भक्तीचाच पंढरीला येतो पुर दांभिकांच्या भक्तीचाच पंढरीला येतो पुर तुम्ही देवाला म्हणत तेव्हा 28 युगांपासून बंदिस्त आहात 28 युगात काय बदल झाले किती बदल झाले काय बदल झाले तुम्हाला ऐकवतो म्हणून देवाची कान गोष्टी करतो रात्रीची वेळ संध्याकाळची चंद्रभागेच्या काठावर मी आणि देव दोघं गपचूप निघतो फिरत फिरत तुम्ही देवाची कान गोष्टी करतो 28 देवा नाही सोडली पंढरी किती झाले व बदलला चला राहुळा बाहेरी खरे सांगू पांडुरंगा वारे समतेचे आले मला वाटतं एकमेव दैवत आहे मी वणीच्या देवीच्या गडावर गेलो की मी पाय ठेवायचे डोक्यावर पायावर डोकं ठेवायचं नाही वडील माझी मान धरायची ठेव डोकं मी म्हणायचो नाही मी असं दर्शन घेतो ते मला खासगीत विचारले तू डोकं का ठेवत नाही मी म्हणतो आता हातात एवढी शस्त्र निघाली कळ लागलं हात सुटला आणि माझ्या डोक्यात पडलं तर मी लहान होतो बालवत होतो म्हणून मला भीती वाटायची पण विठ्ठलाने मला घेऊन गेलं तेव्हा त्याच्या हातात काही नाही त्याने दोन्ही हात इथं ठेवलेले डिक्लेअर केलं की मी निशस्त्र आहे ये आणि मी जाऊन डोकं ठेवलं बघा कल्पना आहे 28 देवा नाही सोडली पंढरी किती झाले रे बदलत चला राहुरा बाहेर खरे सांगू पांडुरंगा वारे समतेचे दिले एकमेव दैवत आहे की ज्याने 18 पगड माणसाच्या जाती जमातीला माणूस सोडून सन्मानित केलं आणि भागवत धर्माची पताका सर्वांच्या खांद्यावर दिली मी लिहिलं 28 देवा नाही सोडली पंढरी किती झाले रे बदलत चला राहुरा बाहेर खरे सांगू पांडुरंगा वारे समतेचे दिले जाती पातीचे उंबरे आज माती आड झाले राम जोशाच्या पोरीने काल इंटरकास्ट केली समते परत येईल राम जोशाच्या मुलीने काल इंटरकास्ट केले बंका महाराजच्या घरी आता इंटरनेट आले देवा तुझ्या जनाईचे एक मात्र बरे झाले नामदेवाच्या घरात आता ग्राइंडर आले नामदेवाच्या घरात आले ग्राइंडर विसू खेचर आणले का त्याचा बॅरिस्टर केला विसू खेचर आणले का त्याचा बॅरिस्टर केला गोरा कुंभाराचा लेख मोठा कॉन्ट्रॅक्टर झाला अक्षय तृतीयेला ते कर केळी वगैरे भेटणार नाही भविष्यामध्ये दसऱ्याला वगैरे गणपती विसू खेचाराना लेख त्याचा बॅरिस्टर केला गोरा कुंभाराचा लेख मोठा कॉन्ट्रॅक्टर झाला सावधाने मळ्यामध्ये पॉली हाऊस ठोकले तो एक फुल एक्सपोर्ट करायला लागला ते तिकडे जात नाही ते पंढरपूरला पाठवतो विसू सावधाने मळ्यामध्ये पॉली हाऊस ठोकले सेना नावाच्या पोराने नवे सरून टाकले देवा तुमचा पुंडलिक गेला परदेशामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर झाला देवा तुमचा पुंडलिक गेला परदेशामध्ये माता पित्यांची व्यवस्था केली वृद्धाश्रमामध्ये माता पित्यांची व्यवस्था ही कविता मी आपल्या पुण्याच्या साहित्य संमेलनात जेव्हा ऐकवली ही कविता संपल्यानंतर माझ्या मुली सगळ्या चानारवाल्यांचा गराडा होता सगळ्या 70-80 म्हाताऱ्यांचा गराडा होता कुणी कमरेच्या कनोटीचा 1 रुपया 5 रुपये 10 रुपये 50 रुपये 100 रुपये मला काढून देत होते आणि माझा मुलगा 12-13 वर्षाचा होता तो सगळे फोटोशूट करत होता आणि ते दृश्य त्यावेळेला लोकप्रभेमध्ये पहिल्या मानाला आलं होतं की कवितेनंतरच्या ह्या माती ते पैसे कशाचे ते बक्षीस कसे हे सगळ्या तुकारामाच्या माता होत्या पुंडलिकाच्या माता होत्या तेव्हा तुझा पुंडलिक गेला परदेशामध्ये माता पित्याची व्यवस्था केली वृद्धाश्रमामध्ये आणि शेवटी बोलली तो प्रेस टाकली देवूत मंबाजीच्या नातवाने प्रेस प्रिंटिंग प्रेस टाकली देवूत मंबाजीच्या नातवाने तुका पुणे बॅची पोरं आता छापती नवेळे तुका पुणे बॅची पोरं नवेळे तुकोबाचे अभंग कविता आपली कशी माझ्याकडे येते तुमच्याकडे आणतो या माळावर आणतो तुकोबाचे अभंगाचा आज इंद्रायणी गाते तिच्या डोळ्यातून लिफ्ट माझ्या शेतामध्ये जे प्रवाहित होतं ते उताराच्या दिशेने ग्रॅव्हिटीने पाणी लागतं जे ग्रॅव्हिटीने पाणी येत नाही ते उचलून घ्यावं लागतं हिसकून घ्यावं लागतं नदीतून लिफ्ट इरिगेशन टाकून मला वाटतं ज्ञानोबा आणि तुकोबा जर जन्माला आला नसता आणि मराठीचं जे ज्ञान होतं प्राकृतमध्ये जर आपल्यापर्यंत आलं नसतं तर आजही आपली मराठी भाषा आपली वाणी राहिली नसती किंवा कवितेची भाषा झाली नसती तुकोबाचे अभंगाचा आज इंद्रायणी गाते तिच्या डोळ्यातून लिफ्ट माझ्या शेतामध्ये येते त्याच पाण्यावर पिके माझ्या पांढरीचे मळे गाव पांढरे त्याच पाण्यावर पिके माझ्या पांढरीचे मळे आणि चोखोबांच्या हडकीचे सारे बागायत झाले चोखोबांच्या हडकीचे सारे बागायत झाले आणि शेवटी मिळलं होती किती उपेक्षित गाव पांढरीची माती स्वप्न उडीताचे फुले आज जिरायता पोटी
असे कोण त्या जन्माचे आज पुण्य फळ आले. देवा तू तुझं दुःख मांडावं, मी माझं सांगावं, आपला संवाद व्हावा. आणि आजही मला वाटतं राजे, आजही मी तुमच्याकडे येतो, तुमच्याशी संवाद करतो, या लोकांशी संवाद करतो. हा एक काहीतरी पूर्वजन्मेचा योग असेल, ही सांगायची संधी मला मिळाली आहे. असे कोण त्या जन्माचे आज पुण्य फळ आले, तुझी पाहून पंढरी शब्द वार करी झाले, शब्द वार करी झाले, शब्द वार करी झाले, शब्द वार करी झाले. मला वाटतं हा सगळा कवितेचा प्रवास, साहित्याचा, एक माझ्या भाषणाचा, मी खूप बोलेन, खूप मांडीन, अजूनही मांडण्यासारखं बोलण्यासारखं आहे. वेळेचं बंधन ठेवतो आणि थांबतो. मित्रांनो, एकही विसरू नका की आपल्या अवतीभोवतीचं जे आहे ते सगळं आपल्याला